हा सर हरिओम जॉईन सर. झालेले आहेत. हरिओम. हरिओम. नेटवर्कचा थोडा इश्यू येत होता, आता झालं जॉईन. अच्छा अच्छा. सर चालू करूया का आपण? हो, बिलकुल बिलकुल सर. सर आज आपलं योगाचं लेक्चर आहे, तर आपण त्रिवार ओंकार म्हणूया आणि मग चालू करूया सर. ओके. हो हो. सर्वांनी आहे त्या स्थितीमध्ये शांत बसायचे. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटून घ्यायचे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. सावकाश सोडायचा आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. सावकाश सोडायचा आहे. आता श्वास सोडताना आपण ओंकार म्हणणार आहोत. सर्वांनी डोळे उघडायचे. हरिओम. सुरेश, ओव्हर टू सुरेश. हरिओम. हरिओम. सर्वांना नमस्कार. स्पोर्ट्स मोटिवेशन ग्रुप या ग्रुप तर्फे आज आपण ऍथलीट साठी योगा या विषयावर आपण लेक्चर आयोजित केलेलं आहे. आपल्या ग्रुपची थोडक्यात ओळख करून देतो. कोणाचा माईक चालू असेल तर त्यांनी बंद करा. नाही ना, तुझ्याकडे पण चालू असेल तर बंद कर. स्पोर्ट्स मोटिवेशन ग्रुप हा आपला एक ग्रुप आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा ठिकाणाहून लोक जॉईन झालेले आहेत आणि आपण रनिंग, सायकलिंग, ट्रेकिंग या सर्वांसाठी त्यांना प्रोत्साहन करत असतो. आणि आपल्याकडे अगदी 14 वर्षाच्या तरुणापासून अगदी 65 वर्षाच्या तरुणांपर्यंत सर्व कॅटेगरीतली लोक आहेत, जे या सगळ्या ऍक्टिव्हिटी करत असतात, आम्हालाही प्रोत्साहन देत असतात आणि आम्ही दुसऱ्यांनाही देण्याचा प्रयत्न करतो. तर त्या अंतर्गत आपण एक यांची शृंखला तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्याख्यानमाला चालू केलेली आहे. त्या अंतर्गत आतापर्यंत बऱ्याचशा विषयावर व्याख्यानं झालेली आहेत. रनिंगवर वेगळं झालेलं आहे, स्विमिंगवर झालेलं आहे. तर त्याच अनुषंगाने आज आपण योगा फॉर ऍथलीट ह्या विषयावर व्याख्यान आयोजित केलेलं आहे. ह्या व्याख्यानाची आपल्याला गरज का होती? कारण आपला ग्रुपमध्ये सगळे रनर्स आहेत, सायकलिस्ट आहेत, ट्रेकर्स आहेत आणि त्याचबरोबर योगा इन्स्ट्रक्टर म्हणजे आपले योग शिक्षक देखील आहेत. आपले योग गुरुकुलमधून योग शिक्षक झालेलेही बरेच जण आहेत. तर आम्हाला असं वाटलं की ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी जर योगासोबत केल्या तर ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये अजून प्रावीण्य मिळवता येईल. आणि त्याच दृष्टीने डॉक्टर निलेश वाघ सरांना आम्ही सांगितलेलं आणि त्यांनीही लगेचच होकार दिला त्या गोष्टीसाठी. तर आता आपण व्याख्यान चालू करतोय आणि सरांची ओळख करून देण्यासाठी मी नैनाला विनंती करतो की तिने सरांची ओळख करून द्यावी. नैना. सरांची ओळख करून द्यायची खरंच मी माझं भाग्य समजते, कारण आमचे MA चे गुरु, कोऑर्डिनेटर सगळेच आम्ही त्यांच्याकडनं शिकलेलो आहोत. आज आमच्या ह्या स्पोर्ट्स मोटिवेशन ग्रुपच्या ह्या लेक्चर सिरीज मधील एव्हरीथिंग अबाउट योगा फॉर ॲथलीट्स या विशेष सत्रासाठी आपल्याकडे जे आलेले आहेत मान्यवर निलेश वाघ, प्राचार्य, योग महाविद्यालय, यांची मी थोडक्यात ओळख करून देणार आहे, कारण आपल्याला सरांना जास्त ऐकायचं आहे. मी जास्त वेळ नाही घेणार आहे, तरीही मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे. सरांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर योग क्षेत्राची वाट निवडली. योग प्रवेश ते योग पंडित, योग शिक्षक, योग अध्यापक आणि योग प्राध्यापक अशी त्यांची योग शिक्षणातील उल्लेखनीय वाटचाल आहे.
त्यांनी कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक इथून एम.ए. योगशास्त्र तसेच एम.ए. संस्कृत इथपर्यंत शिक्षण घेतलेले आहे. तसेच आदरणीय श्री आमचे मंडलिक गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एच.डी देखील पूर्ण केली आहे. सध्या ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या योग अभ्यासक्रम समितीवर कार्यरत आहेत. सन 1996 पासून ते योग विद्याधाम येथे पूर्णवेळ योग प्रचारक म्हणून कार्यरत असून प्राणायाम शिबिरे, तेजस्वी युवा शिबिरे, योग दर्शन, निसर्ग दर्शन, योग गंगा, घरोघरी यांच्यासारखे अनेक उपक्रमाचे महाराष्ट्रभर आयोजन व संचालन त्यांनी केलेले आहे. तसेच ते योग विद्या गुरुकुलच्या प्रकाशन विभागाचे प्रमुख असून योगा आणि निसर्गोपचार या विषयांवर त्यांनी असंख्य व्याख्याने दिलेली आहेत. खरंच आज आपलं सर्वांचं भाग्य आहे की आज आपण त्यांना ऐकणार आहोत. आज आपल्या सर्वांसाठी ते एव्हरीथिंग अबाउट योगा फॉर ॲथलीट्स या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचा अनुभव आणि प्रगाढ ज्ञान आपल्यासाठी निश्चितच प्रेरणादायी आणि उपयुक्त ठरणार आहे. सर, आपल्या बहुमूल्य वेळेबद्दल मनपूर्वक धन्यवाद. चला जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण निलेश सरांचे स्वागत करूया. ओव्हर टू यू सर, यू कॅन स्टार्ट. सर सुरुवात कर. हरिओम. धन्यवाद नयनाताई. आपल्या या स्पोर्ट्स मोटिवेशन या ग्रुपचे किंवा या संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सुरेश सर, नयनाताई आणि इतरही कोणी पदाधिकारी जे असतील त्या सगळ्यांना सस्नेह हरिओम. तसंच या कार्यक्रमासाठी उपस्थित जो श्रोतृवृंद आहे, बंधू भगिनी, त्या सगळ्यांनाच मी मनापासून आधीच आभार मानतो. आपण सगळे उपस्थित आहात. आणि एक आगळा वेगळा विषय जो काही आहे तो आपल्या समोर मांडण्याची संधी, खरं म्हणजे एक 2-3 दिवसापूर्वी मला नयनाताईंचा फोन आला की असं आमचा ग्रुप आहे स्पोर्ट्सच्या संदर्भातला आणि आम्ही असं सगळे कामं करतो, ऍक्टिव्हिटीज त्यांच्या सगळ्या त्यांनी सांगितल्या. आणि मग योगा संबंधित काही आपल्याला व्याख्यान घेता येईल का अशी त्यांनी विनंती केली. आता त्यांनी त्यामुळे मग म्हटलं चला एक स्पोर्ट्स आणि योगा याचा खरं म्हणजे खूप जवळचा संबंध पण आहे आणि योगाच्या माध्यमातून स्पोर्ट्समध्ये सुद्धा आपल्याला खूप चांगली प्रगती करता येते. तर त्या अनुषंगाने मी लगेच होकार दिला. कारण योगाचं व्याख्यान म्हटलं की नाही म्हणण्याचं काही कारण नसतं. खरं फक्त वेळेचंच फक्त बघायला लागतं, बाकी नाही म्हणायला काही कारणच नाही म्हणजे त्याला काही. कारण आमचं काम जे आहे हे योग विद्या गुरुकुल संस्थेच्या माध्यमातून आदरणीय मंडलिक गुरुजींचं बोर्ड धरून साधारणतः 30 वर्षापूर्वी आम्ही योगामध्ये प्रवेश केला आणि आज तागायत मंडलिक गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या छत्रछायाखाली सगळं योग प्रचार प्रसाराचं जे काही काम आहे हे संस्थेच्या माध्यमातून आम्ही सगळेजण करतो आहोत. आता आपला जो काही आजचा विषय आहे योगा फॉर ॲथलेटिक्स, तर खरं म्हणजे समग्र स्पोर्ट्सचा जर आपण विचार केला, खेळाचा जर विचार केला, तर खेळ जो काही आहे, कुठलाही खेळ असेल, म्हणजे तो ॲथलेटिक्स मधला असेल, सांघिक खेळ असेल किंवा कुठलाही असेल, तर ह्या सगळ्या खेळांमध्ये एक महत्वाचा भाग असतो की का खेळतात? आनंद मिळतो म्हणून. प्रत्येकाला खेळण्यामध्ये आनंद असतो. आणि खेळ खेळणं जे काही आहे हे काही ठराविक वयापासून पुढे किंवा जसं मगाशी सुरेश सरांनी सांगितलं की 16 वर्षाचे पण तरुण आहेत आणि 65 वर्षाचे पण तरुण आहेत. हा शब्द खूप महत्वाचा आहे त्यांनी सांगितलं. वय जे असतं ते शरीराला असतं, मनाला थोडीच वय असतं. मनाला कधी वय नाही, काही नाही. मनाला वय नाही, आत्म्याला पण वय नाही. आपल्याकडे तर आत्मा जो काही आहे, आपल्या प्राचीन परंपरेमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये आत्म्याला महत्व दिलं गेलं आणि शरीर मग हे एक साधन मानलं गेलंय. त्यामुळे हा शब्द खूप महत्वाचा आहे. सुरेश सरांनी म्हटलं तो की 65 वर्षाचे पण तरुण आणि 16 वर्षाचे पण तरुण कशासाठी खेळतात? आनंदासाठी खेळतात. तर खेळण्यामध्ये आनंद मिळतो आम्हाला. भले मग ते धावणं असेल, उड्या मारणं असेल, एखादा सांघिक खेळ असेल, क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, कबड्डी असेल, खो खो असेल, अशा प्रकारचे सांघिक खेळ असतील. आम्ही का खेळतो? तर आम्हाला आनंद मिळतो म्हणून आम्ही खेळतो. आणि खेळाचा मुख्य उद्देश जो आहे हा आनंद मिळवणं हा आहेच. लहान लहान मुलं सुद्धा जन्माला आलेली नंतर जेव्हा उठून बसतात, थोडी रांगायला लागतात, ते सुद्धा खेळतातच. त्यांचे खेळ कदाचित निराळे असतात. घरातल्या वस्तूंची तोडमोड करणे, फेकणे,
तोंडात घालून चावणे असे काहीतरी ते खेळ असतील त्यांचे. कारण का खेळतात? आनंद मिळतो म्हणून खेळतात. म्हणून खेळाचा मुख्य उद्देश जो काही आहे हा आनंद मिळवणं हा आहेच. मग त्याचबरोबर दुसरा एक भाग असतो की आरोग्य. खेळल्यामुळे आरोग्य मिळतं. कारण जसं योगामध्ये आम्ही सांगतो की स्वतःला थोड्या वेळ का होईना विसरलं पाहिजे. हां. पतंजलींनी पण सांगितलंय, ऋषीमुनींनी पण आपल्याला सांगितलंय की ध्यानात बसा, स्वतःचा विसर पडा, आजूबाजूच्या परिस्थितीचा सगळ्या वातावरणाचा विसर आपल्याला पडला पाहिजे. तर अशा दृष्टिकोनातनं योगशास्त्र जे काही तेच मार्गदर्शन करतं आपल्याला. मग खेळामध्ये काय होतं? खेळामध्ये तसंच आहे. जेव्हा आपण कुठल्याही एखाद्या खेळामध्ये सहभाग घेतो किंवा तो खेळ खेळायला लागतो, त्यावेळेला आपण स्वतःला विसरतो. आणि तो विसरलं तरच चांगलं खेळता येतं. नाही तर मग खेळता खेळता मला सगळं घरदार पण आठवतंय, नातेवाईक पण आठवतायत, मग खेळता नाही येत. अर्जुनाची अवस्था अशीच झाली होती ना महाभारताच्या युद्धाच्या वेळेला. युद्ध करायची वेळ आलेली आहे, आता फक्त शंख फुंकणं बाकी होतं दोन्ही बाजूच्या सेनापतींनी. पण तेवढ्यात तो रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेला आणि तिथे सगळी गडबड झाली. गडबड झाली ती चांगल्यासाठीच झाली अर्थात, त्याच्यामुळेच आपल्या सगळ्यांना भगवद्गीता मिळाली. नाही तर कदाचित तो रथ जर दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेला नसता तर भगवद्गीता आपल्यापर्यंत आली नसती, ते ज्ञान आपल्यापर्यंत आलंही नसतं. मग तिथे गेल्यानंतर मग ते अर्जुनाने सगळी माघार घेऊन टाकली. माझे नातेवाईक आहेत, माझे हे आहेत, माझे काका आहेत, माझे आजोबा आहेत, माझे मामा आहेत वगैरे वगैरे वगैरे. पहिल्या माळ्यावर आणि म्हणून तिथे अर्जुनाला डिप्रेशनचा त्रास झाला. आजकाल डिप्रेशनचे जे सिम्पटम्स सांगितले जातात ना, भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये त्या सगळ्या गोष्टी अर्जुनाच्या संदर्भात वर्णन केलेल्या आहेत. ते सगळी लक्षणं सांगितलेली. डिप्रेशन मध्ये गेला होता अर्जुन. आणि मग भगवान श्रीकृष्णाने त्याला काउन्सिलिंग केलं भगवद्गीतेच्या माध्यमातून. असं नाहीये की भगवान श्रीकृष्णाने त्याच्यावरती काहीतरी मंत्रलेलं पाणी शिंपडलं, काहीतरी मंत्रबिंत्र मारले त्याच्यावरती, मग तो त्यातनं. नो, दोघांमधल्या फक्त गप्पा होत्या. त्या दोघांमध्ये, कृष्ण आणि अर्जुनामध्ये चर्चा चाललेली होती. आणि त्या चर्चेमधनं म्हणजे काय, भगवंताने काय केलं की अर्जुनाचं काउन्सिलिंग केलं. आणि काउन्सिलिंग केल्यानंतर मग अर्जुन हा डिप्रेशन मधनं बाहेर आला. आणि मग तो युद्धाला तयार झाला, युद्ध लढला, युद्ध जिंकला, पण आपल्याला सगळं माहिती आहे. म्हणून आनंद जो काही आहे हा खेळामधला, तर तो आपल्याला मिळवायचा असतो. आणि स्वतःला विसरणं हा पण एक भाग आहेच. पुन्हा स्वतःला विसरल्यामुळेच खेळ जास्त चांगल्या पद्धतीने खेळता येतो. आजूबाजूच्या परिस्थितीचा जेव्हा विसर पडतो, मी आणि माझा खेळ, फोकस आपल्या खेळावरती असतो, तर त्यावेळेला तो खेळाडू जास्त इफेक्टिव्ह खेळत असतो किंवा जास्त परिणामकारक रित्या तो खेळत असतो. म्हणजे मग तो कुठलाही खेळ असेल, ॲथलेटिक्स असेल किंवा सांघिक खेळ असतील कुठले, तर तिथे हा भाग खूप महत्वाचा असतो, स्वतःला विसरणं. आणि स्वतःला विसरल्यामुळेच आनंद मिळतो आपल्याला. रात्री झोपताना सुद्धा आपण स्वतःला विसरतो म्हणून छान झोप लागते आपल्याला. स्वतःला न विसरता झोपून दाखवा बरं, शक्यच नाही, झोपच लागत नाही. जेव्हा आपण आपल्याला सगळ्या जगाचा विसर पडतो तेव्हा आपल्याला शांत झोप लागते. तसं खेळामध्ये पण आहे. मग खेळ त्यासाठीच आहे खरं म्हणजे, स्वतःला विसरण्यासाठीच आहे. आणि जेव्हा आपण थोड्या वेळ का होईना स्वतःला विसरतो, त्यावेळेला आपली इंटरनल इम्प्रूव्हमेंट जी काही आहे, आंतरिक प्रगती जी काही आहे, ही खूप चांगल्या पद्धतीने व्हायला लागते. म्हणजे खेळ हा भाग योगापेक्षा वेगळा आहे का? नाही. फिजिकली ऍक्टिव्हिटी निराळ्या असतील, पण परिणाम जे काही आहेत हे परिणाम मात्र योगासारखे. फिजिकल फिटनेस खेळल्यामुळे, योगामध्ये पण तसंच होतं ना, आसनं वगैरे सगळं केलं की फिजिकल फिटनेस मिळतं. मग ग्राउंडमध्ये उड्या मारणं, खेळणं, हे सुद्धा त्याच्यामुळे सुद्धा फिजिकल फिटनेस असतं. म्हणजे कोरोना काळात आपले मिल्खा सिंग गेले, वयाच्या जवळपास ते 98 वर्षाचे मिल्खा सिंग होते. 98 वर्ष त्यांचं वय. त्यांचा सिनेमा पण आपण सगळ्यांनी बघितलाय खरं, भाग मिल्खा भाग मध्ये. ते सगळं त्यांचं चरित्रच सगळं दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये. मग त्यांची मुलाखत जेव्हा झाली, त्या मुलाखतीमध्ये त्यांना विचारलं की आता तुमचं वय बऱ्यापैकी आहे शरीराचं. त्यांनी पण हेच सांगितलं की माझ्या शरीराचं वय म्हणे, माझं वय नाही, मी अजूनही धावतो म्हणे. मिल्खा सिंग म्हणायचे की मला जर कधीतरी असं डोकं दुखल्यासारखं वाटायला लागलं किंवा काहीतरी अस्वस्थ वाटायला लागलं तर मी लगेच आजही म्हणे, म्हणजे त्यांचं वय 95-96 होतं त्यावेळेला, मुलाखत झाली तेव्हा, ते म्हणायचे की
मी त्यावेळेला सुद्धा असं काही किरकोळ त्रास वाटायला लागला मला, तर मी डॉक्टरच्या आहारी जात नाही म्हणे, तर मी शूज घालतो आणि ग्राउंडवर पळायला सुरुवात करतो आणि माझा त्रास लगेच बरा होऊन जातो. म्हणजे मग थोड्या वेळाने बरा होऊन जातो तो त्रास, असं मिल्खा सिंग यांनी पण सांगितलं. म्हणजे मग फिजिकल फिटनेस जो काही आहे हा खूप महत्वाचा आहे आज. आणि आजकाल अनेक प्रकारचे रोग निर्माण होत आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत आहेत आणि रोज कुठला ना कुठला नवीन नवीन त्रास जो काही आहे हा ऐकायला मिळतो. रोज नवीन काहीतरी येतच आहे. हॉस्पिटलची संख्या पण आज वाढली आहे, दवाखान्यांची संख्या पण आज वाढली आहे. कोणी वाढवली? आपणच वाढवली. हा, तुम्ही म्हणाल की नाही हो, आम्ही काय परवानगी दिली का त्यांना हॉस्पिटल काढायला? परवानगी नाही दिली, पण ती अप्रत्यक्ष परवानगीच दिली आहे. कारण आपलं आरोग्य आपण बिघडवलंय. आपलं आरोग्य जे आपण आपल्या हातात ठेवलेलं नाहीये. कष्टदायी जीवन जे पूर्वीच्या काळी होतं ते आता आरामदायी जीवनशैलीमध्ये परिवर्तित झालं. शारीरिक फिजिकल वर्क जे काही होतं, शारीरिक कष्ट जे काही व्हायचे, आता ते होत नाहीत फारसे. आता सगळं बटनावरती कामं असतात. हा, लोक अंगावरती घाम सुद्धा येऊ देत नाही, लगेच एसी कूलर विचारूच नका. तो घाम निघू द्या ना, डिटॉक्स होती बॉडी आपली घाम निघाल्यामुळे, पण आम्हाला ते नकोच आहे. घामच निघायला नको, गार वाटलं पाहिजे छान. आणि मग रोगांचं ते माहेर घर तयार व्हायला लागतं हे सगळं शरीर, म्हणजे रोगांचं घर बनतं हे सगळं शरीर. आणि म्हणून खेळ जो काही आहे, खेळल्यामुळे फिजिकल वर्क जे काही आहे खूप चांगल्या पद्धतीने होतं. शारीरिक हालचाली खूप चांगल्या पद्धतीने होतं खेळल्यामुळे. मग त्यामध्ये फॉरवर्ड बेंडिंग असेल, बॅकवर्ड बेंडिंग असेल, ट्विस्टिंग असेल, हा, या सगळ्या गोष्टी खूप छान, स्ट्रेचिंग आहे पुन्हा, या सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे खेळ हा खूप महत्वाचा भाग आहे आणि सगळ्यांनीच खेळलं पाहिजे. मग आता आमचं काय खेळायचं वय आहे का? नो, हे म्हणणं चुकीचं आहे. थोड्या वेळ का होईना, आपल्या क्षमतेनुसार म्हणा, अर्धा तास, 1 तास, 2 तास, जे काही असेल ते आपण थोडंसं मैदानामध्ये खेळलं पाहिजे. खरं म्हणजे आजकाल मैदानं पण खूप कमी झालेत. पूर्वी शाळांना मैदानं असल्याशिवाय शाळेला परवानगी नव्हती. आता मैदान असतं शाळेला, पण ते ऑन पेपर असतं. प्रत्यक्षात मैदानं नसतात शाळेला, पुष्कळ शाळांना. आणि त्यामुळे मातीमध्ये खेळणं हा भागच कमी झाला. आणि आजकाल व्हायला काय लागलंय की पुष्कळशे पालक मंडळी सुद्धा आपल्या मुलांना मातीमध्ये नको खेळू, कपडे खराब होतील. अरे खेळू द्या ना. पृथ्वी तत्व जे काही आहे 5 तत्वांपैकी हे पृथ्वी तत्व शरीराला लागलंच पाहिजे. आणि भगवान श्रीकृष्णाने ते दाखवून पण दिलंय बालपणामध्ये. हा, बालपणामध्ये भगवान श्रीकृष्णाने माती माती खाल्ली होती वगैरे वगैरे, ते सगळं प्रसिद्ध आहे, सगळ्यांना माहिती आहे. पृथ्वी तत्व आहे ते आपल्या शरीरामध्ये असलंच पाहिजे. म्हणून जे मातीमध्ये खेळतात त्यांची रोगप्रतिकार शक्ती खूप चांगली असते, दांडगी असते त्यांची रोगप्रतिकार शक्ती. आणि म्हणून खेळ हा आपल्या जीवनामधला एक महत्वाचा आणि किंवा अविभाज्य असा घटक येतो. त्याचबरोबर खिलाडू वृत्ती निर्माण व्हायला लागते. कारण खेळ म्हटलं की कोणीतरी जिंकणार आहे, कोणीतरी हारणार. पण खेळाडूला मग दोन्ही गोष्टीची सवय जी काही आहे ही खेळल्यामुळे व्हायला लागते. कधी जिंकणंही असतं, कधी हारही असतं, हारणं पण असतं, दोन्ही गोष्टी आहेत. त्याच्यामुळे एक मानसिक तयारी जी काही आहे ती त्याची खूप चांगल्या पद्धतीने व्हायला लागते. खेळ खेळताना समजा हारलो तर जीवनात सुद्धा कधीतरी आपण असं हारणारच आहे, कधीतरी ती वेळ येणारच आहे. मग त्याला सुद्धा फेस करण्याचं सामर्थ्य या खेळल्यामुळे यायला लागतं. कधीतरी जीवनामध्ये जिंकणार पण आहोत आम्ही, कधीतरी हारणार पण आहोत, हे सारखं सुरू असतं, जिंकणं हारणं वगैरे वगैरे. पण त्या दोघांना फेस करण्याचं सामर्थ्य जे काही आहे हे खेळ खेळल्यामुळे यायला लागतं. त्यामुळे खेळाचं खूप मोठं योगदान हे मनुष्य जीवनामध्ये आहे. भले ते खेळ मुलींसाठी असतील, मुलांसाठी असतील, स्त्रियांसाठी असतील, पुरुषांसाठी असतील, पण ते महत्वाचे, खेळलेच पाहिजेत ते खेळ. आणि पुन्हा आंतरिक प्रगती जी काही आहे, मानसिक शक्तींचा विकास व्हायला लागतो खेळ खेळल्यामुळे. मानसिक शक्ती विकसित व्हायला लागतात. कारण काय की खेळ खेळल्यामुळे जिंकण्याची जिद्द असते. मी अजून चांगलं खेळेल, अजून चांगलं खेळेल, अजून चांगलं खेळेल, तो प्रयत्न करतो जिंकण्यासाठी. त्यामुळे त्याचं मनोबल जे काही आहे खूप चांगल्या पद्धतीने वाढायला लागतं त्या खेळाडूचं. म्हणून भले तो ऍथलेटिक्स वाला असेल किंवा सांघिक खेळ खेळणारा असेल किंवा अजून
व्यक्तिगत कुठले वेगवेगळे गेम आहेत ते खेळणारा असेल, तर प्रत्येकाला ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात आणि किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये घडत असतात. आता खेळ खेळताना किंवा ॲथलेटिक्सच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण विचार करतो, तर त्यावेळेला एक महत्त्वाचा भाग असतो की ॲथलेटिक्स करताना किंवा जनरल स्पोर्ट्स काही कुठल्याही खेळाच्या ॲक्टिव्हिटीज असतील, हे खेळत असताना एक महत्त्वाचा भाग असा असतो की ती खेळ खेळताना आपलं मन एकाग्र असावं लागतं. एकाग्रता, भगवद्गीता पण सांगते, एकाग्रता परम तपः. एकाग्रता हे परम तपश्चर्या आहे, मोठी तपश्चर्या आहे. आणि मग ती तपश्चर्या खेळाच्या बाबतीमध्ये सुद्धा लागू होते. खेळताना सुद्धा मन एकाग्र असलं पाहिजे. सचिन तेंडुलकरला जेव्हा त्याच्या मुलाखतीमध्ये विचारलं गेलं बऱ्याच वेळा त्यांनी सांगितलंय मुलाखतीमध्ये की जेव्हा तुझ्याकडे बॉल येतो, तू बॅटिंग करत असतो, तर त्यावेळेला तुला त्या बॉलची भीती नाही वाटत का? किंवा तू जलद गतीने जेव्हा एखादा फास्टर बॉलर जेव्हा तुला बॉल टाकतो, तर त्यावेळेला तुला तुझी अवस्था कशी असते? मग त्यांनी सांगितलं होतं की सुरुवातीला मग त्या बॉलचं निरीक्षण करतो, 1 बॉल 2 बॉल 3 बॉल काय असेल, आणि नंतर माझं तो बॉल त्याच्या हातात, जेव्हा त्या बॉलरच्या हातामध्ये जेव्हा तो बॉल असतो, माझं लक्ष त्या बॉलकडे असतं. आणि तो बॉल जेव्हा माझ्याकडे येतो, तर त्यावेळेला तो बॉल मला मोठा दिसतो. लहान नाही दिसत, तर तो मोठा झाल्यासारखं वाटतं म्हणून मला. कशामुळे? एकाग्रतेमुळे. त्या बॉलवर मन एकाग्र केलंय आणि मग फटका मारला की तो बाउंड्री, सिक्सर वगैरे वगैरे. तर हे एकाग्रतेचा परिणाम आहे. प्रत्येक खेळामध्ये एकाग्रता आवश्यकता आहे एकाग्रतेची. जशी अर्जुनाकडे एकाग्रता होती, जशी धनुर्विद्या करताना खेळणारी जी मंडळी असतात त्यांना सुद्धा एकाग्रतेची गरज असते. नेमबाजी खेळणारे जे असतात, शूटिंग करणारे, त्यांना सुद्धा एकाग्रतेची आवश्यकता आहे. ॲथलेटिक्स करणाऱ्यांना सुद्धा एकाग्रतेची आवश्यकता आहे. एकाग्रता जेवढी जास्त असेल, तेवढी आपली एनर्जी स्टोअर व्हायला लागते एकाग्रतेमुळे. आणि जेवढी एनर्जी स्टोअर होईल, तेवढी एनर्जी आपल्याला मग त्या खेळण्यामध्ये युटिलाइज करता येते. म्हणून मन एकाग्र असणे खेळताना हा खूप महत्त्वाचा भाग आहे. ही एकाग्रता जी काही आहे, ही कुठे मिळेल? ती योग साधनेमध्ये मिळते आपल्याला. एकाग्रता बाजारात मिळणार नाही. औषधं खाऊन एकाग्रता होत नाही. एकाग्रतेसाठी साधनाच करायला लागते. आपल्याकडे नाशिकला पोलीस महाआयुक्त होते, रिटायर झाले होते ते, डॉक्टर भीष्मराज बाम म्हणून. पोलीस आयुक्त होते आणि त्याचबरोबर ते स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट पण होते. रिटायरमेंट नंतर त्यांनी म्हणजे पोलीस खात्यातून जेव्हा ते निवृत्त झाले, त्याच्यानंतर मग त्यांनी स्पोर्ट्स सायकोलॉजी याच्यावरती पुष्कळ त्यांनी अभ्यास केला. आणि मग ते अर्थात आणि आपल्या योग विद्या गुरुकुल संस्थेशी ते खूप चांगल्या पद्धतीने जोडलेले होते. आणि त्यामुळे मग ते खेळाडूंना योगाचं मार्गदर्शन करायचे. सचिन असेल, राहुल द्रविड असेल, त्या काळातले जे काही सगळे क्रिकेटर त्या काळातले जे काही होते, तर त्या सगळ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं. मग त्यांनी सांगितलं की ते जेव्हा यायचे आपल्या संस्थेमध्ये यायचे, ते गप्पा मारताना ते सांगायचे की राहुल द्रविड जो आहे हा डिप्रेशनमध्ये गेलेला होता. मग त्याला योगाच्या माध्यमातून बाहेर काढलं. मग त्याला काही योगाच्या प्रक्रिया सांगितल्या, आसनं, प्राणायाम, ध्यान वगैरे. मग त्यातनं तो बाहेर आला. मग त्याची खेळ जो काही हा जास्त सुधारला, अजून चांगला झाला. असं सगळं ते सांगायचे त्यांच्या गप्पांमधून. डॉक्टर भीष्मराज बाम, आता ते हयात नाही, वारले ते एक 4-5 वर्षापूर्वीच ते वारले. पण मग त्यांचा स्पोर्ट्सशी खूप जवळचा संबंध होता. अनेक खेळाडूंना, म्हणजे नुसतं क्रिकेटचं नाही, तर अशा अनेक वेगवेगळ्या खेळांमधल्या खेळाडूंना ते मार्गदर्शन करायचे. शूटिंग जो काही खेळ होता, नेमबाजी बंदुकीने, तर याच्यामध्ये त्यांची मास्टरी होती. आता पोलीस खात्यामध्ये काम करायचे, त्याच्यामुळे त्यांना ती सवय होतीच. पण त्याचबरोबर त्यांनी पुष्कळ विद्यार्थी सुद्धा घडवलेत शूटिंग करणारे. मग तिथे सुद्धा एकाग्रता. मग त्या मुलांना सुद्धा ते सांगायचे, शूटिंग करणाऱ्यांना, की तुम्ही रोज 1 तासभर योगासनं करायचे. ते करून घ्यायचे त्यांच्याकडनं, योगासनं, प्राणायाम वगैरे या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं करून घ्यायचे. आणि मग त्या मुलांना सुद्धा त्यांचं स्किल जे काही आहे खेळामधलं, ते जास्त चांगल्या पद्धतीने डेव्हलप करता आलं. म्हणून खेळताना कुठलाही खेळ असेल, तिथे मनाची एकाग्रता ही अतिशय आवश्यक असते. मग त्याच्यासाठी योग साधना उपयुक्त ठरते.
योग साधनेमुळे मन एकाग्र व्हायला मदत होते. मन शांत होतं. शांत झालेलं मन हे लवकर एकाग्र होतं. म्हणून तो महत्वाचा भाग असतो. आणि शांत झालेलं मन जे काही आहे हे संयमित असतं. खेळताना मनावर संयम पण खूप लागतो. हरणार असाल, जिंकणार असाल, जास्त अतिउत्साह पण नकोय खेळताना. किंवा समजा हरतोय आपण तर त्याचाही वाईट परिणाम आपल्या मनावरती व्हायला नको. तर या दृष्टिकोनातनं सुद्धा योगशास्त्र जे काही ते आपल्याला मदत करतं. योग साधना मदत करते. मग जेव्हा आपण ध्यानाचा अभ्यास करतो, ओंकार जपाचा अभ्यास करतो योगामधल्या काही प्रक्रियांचा, तर त्यावेळेला आपलं मन जे काही आहे अधिक स्थिर व्हायला मदत होते. आणि स्थिर झालेलं मन जे काही आहे हे याला बॅलन्स माइंड असं म्हणतात. संतुलित मन हे स्थिरतेमध्ये निर्माण होत असतं. आणि खेळताना अशा प्रकारच्या संतुलित मनाची प्रचंड आवश्यकता असते. आणि जर तिथे काहीतरी गडबड झाली, मनावरचं संतुलन ढळलं, तर मग जिंकण्याची जी काही संधी आलेली असते ती सुद्धा पराभवामध्ये परावर्तित व्हायला सुद्धा फार वेळ लागत नाही. आणि म्हणून संतुलित मन असलं पाहिजे. ते योग साधनेमुळे मनावरती खूप चांगल्या पद्धतीने संतुलन यायला लागतं योगाभ्यासामधून, योगातल्या काही प्रक्रियांच्या अभ्यासाने. म्हणून ते महत्वाचा भाग आहे. त्याचबरोबर खेळाडूंना अजून एक महत्वाचा भाग असतो की स्टॅमिना असतो. कुठलाही खेळ असेल, प्रत्येक खेळामध्ये खेळाडूला स्टॅमिना लागतोच. क्षमता जी काही आहे त्याची ही वाढवायलाच लागते त्याला. त्याची श्वसनाची क्षमता असेल, शारीरिक क्षमता असेल, मानसिक क्षमता असेल, ह्या सगळ्या क्षमता खेळाडूकडे उत्तम असल्या पाहिजेत. आणि या क्षमतांची जर कमतरता असेल तर तो किती चांगला खेळाडू असेल तरी सुद्धा तो मागे पडतो आपापल्या खेळामध्ये. आणि म्हणून क्षमता असल्या पाहिजेत त्याच्यामध्ये. मग या क्षमता कशा डेव्हलप होतात? क्षमता अर्थात ते खेळत असतात, प्रॅक्टिसने पण डेव्हलप होतात, तो एक भाग आहेच आहे. पण सोबत आपल्याला सपोर्टिव्ह काय तर योग साधना. जेव्हा योगासनं केली जातात, प्राणायामाचा अभ्यास केला जातो, थोडासा मेडिटेशनचा अभ्यास केला जातो, त्यावेळेला त्या व्यक्तीच्या किंवा त्या खेळाडूच्या क्षमता ज्या काही आहेत त्या विकसित व्हायला लागतात. क्षमतांचा विकास होतो. आणि क्षमतांचा विकास करण्यासाठी योगशास्त्रामधली अतिशय महत्वाची प्रक्रिया म्हणजे प्राणायामाची. जेव्हा प्राणायामाचा अभ्यास केला जातो, अर्थात प्राणायाम जो काही आहे हा बेसिक पातळीवरती सुरुवातीला नवीन जेव्हा प्राणायाम शिकवला जातो नवीन साधकांना, तर तिथे फक्त श्वास घेणं आणि श्वास सोडणं या दोनच गोष्टी असतात. पण जेव्हा प्रगत अभ्यास करायला लागतात मग त्यावेळेला त्रिबंधयुक्त प्राणायाम असा सांगितला जातो, जो हठयोगामध्ये वर्णन केलेला आहे. म्हणजे श्वास रोखून धरायचा. असा जेव्हा अभ्यास केला जातो तर त्यावेळेला आपल्या मानसिक क्षमता किंवा मानसिक शक्ती जी काही आहे ही खूप चांगल्या पद्धतीने विकसित व्हायला लागते. म्हणून प्राणायाम तिथे खूप महत्वाचं आहे. आणि डिप्रेशन मधनं बाहेर पडण्यासाठी प्राणायामासारखं रामबाण औषध नाहीये. म्हणून मगाशी जो उल्लेख केला मी डॉक्टर भीष्मराज बामसरांचा, तर ते त्यांच्या कडे आलेले जे काही खेळाडू असायचे डिप्रेशन मध्ये सारखा जे त्रास झालेले असतात किंवा मनोबल खचलेलं असतं, अशा प्रकारचे खेळाडू जेव्हा त्यांच्याकडे यायचे तर त्यावेळेला ते आवर्जून प्राणायामाचा अभ्यास त्यांच्याकडनं करून घ्यायचे. आणि प्राणायामाचा अभ्यास केल्यानंतर ते खेळाडू डिप्रेशन मधनं सही सलामत बाहेर पडतात. आणि पुन्हा मैदानामध्ये जेव्हा उतरतात तेव्हा ते निश्चित पुढचा त्यांचा जे काही खेळ असेल त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सुधारणा झालेली असते. आणि म्हणून या दृष्टिकोनातनं प्राणायाम सुद्धा खूप महत्वाचा आहे. जेवढा जास्त श्वास घेऊ आपण तेवढे आपल्या क्षमता वाढायला लागतात. शारीरिक क्षमता वाढतात, लंग्स कॅपॅसिटी सुधारते ना. जेवढा आपण श्वास आतमध्ये घेऊ, जेवढा श्वास आपण जास्त वेळ रोखून धरू, तर त्यामुळे लंग्स कॅपॅसिटी जी काही आहे ही सुधारते. साधारणतः जनरली सर्वसामान्य व्यक्ती जे काही असतात हे साधारणतः 1200 क्युबिक सेंटीमीटर म्हणजे घन सेंटीमीटर एवढी हवा आतमध्ये घेत असतात आणि सोडत असतात जनरली. आणि थोडा अजून प्रयत्न केला डीप ब्रिदिंगचा तर मग फार तर 2000-2500 क्युबिक सेंटीमीटर एवढी हवा घेणं आणि सोडणं सुरू असतं. प्रत्यक्षात आपल्या छातीची जी क्षमता आहे ती 6500 क्युबिक सेंटीमीटर आपल्या श्वसन इंद्रियांची क्षमता. एवढी हवा आपण आतमध्ये घेऊ शकतो, एवढी प्रचंड क्षमता. आता
6,500 क्युबिक सेंटीमीटर म्हणजे बघा ना, 6 लिटरचं पातेलं केवढं असतं. 6 लिटरचं पातेलं केवढं आहे, एवढी हवा आपण आतमध्ये घेऊ शकतो. एवढी क्षमता आपली आहे, पण प्रत्यक्षात आपण कधी वापरत नाही. पण जेव्हा प्राणायाम केला जातो तर प्राणायामामुळे ह्या क्षमता ही जेवढी कपॅसिटी आहे ती वापरली जाते आपली जास्तीत जास्त. मग ती सवय होते रोज प्राणायाम करायला लागले. आम्ही काय करतो की जेव्हा एखादं हिंमत दाखवायचं काम करायचं असेल, शक्तीचं काम करायचं असेल, तेव्हा आम्ही मोठा श्वास घेऊन छाती फुगवतो. हो की नाही? पण प्राणायाम करताना रोजच छाती फुगवतो आम्ही, त्यामुळे आमची हिंमत कायमच मेंटेन राहते, आमची विल पॉवर कायमच मेंटेन राहते. मग असे खेळाडू जे असतात हे घाबरत नाहीत. भीती नावाचा शब्द नसतो मग त्यांच्या शब्दकोशामध्ये. डिप्रेशन नावाचा शब्द येत नाही तिथे. म्हणून प्राणायाम हे खूप महत्वाचं शास्त्र आहे किंवा शस्त्र पण आहे. डिप्रेशनला कापणारं प्राणायाम हे एक रामबाण औषधी आहे. अर्थात कोणता प्राणायाम करायचा, कसा करायचा, गुरुपदिष्ट मार्गेण, गुरुच्या मार्गदर्शनाखालीच हा अभ्यास करायला लागतो. कोणतरी तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच हा सगळा अभ्यास करायला लागतो प्राणायामाचा. म्हणजे पुस्तकं वाचून प्राणायाम होत नाही. म्हणून गुरुचं मार्गदर्शन घ्या, एकदा शिकून घ्या आणि मग त्याप्रमाणे आपण अभ्यास करायचा रोज प्राणायामाचा. म्हणजे मग आपल्या मानसिक क्षमता विकसित व्हायला लागते, मनोबल वाढायला लागेल. आणि खेळाडूला कुठल्याही परिस्थितीमध्ये मनोबल खचून चालत नाही. मनोबल कधीच त्याचं कमी होता कामा नये. मग खेळाचा जरी पराभव दिसतोय मला, पण तरी मी अजून आशा सोडलेली नाही जिंकण्याची. एवढं मनोबल असलं पाहिजे खेळाडूचं. आणि मग ते अशा प्रकारचं मनोबल जे काही आहे हे योग साधनेमधनं किंवा प्राणायामामधनं निश्चितपणे साध्य व्हायला लागतं. आसनं करायचीच आहे, त्याच्यासोबत प्राणायाम पण आहे पुन्हा. त्यामुळे तो महत्वाचा भाग आहे. आणि खेळाडूंमध्ये अजून एक महत्वाचा भाग असतो की फ्लेक्झिबिलिटी, चपळता. फ्लेक्झिबल शरीर असणं, शरीर लवचिक असणं हे खूप महत्वाचा भाग आहे. स्नायू जर ताठरलेले असतील तर खेळाडूला त्याचा खूप त्रास होतो, फिजिकल फिटनेसच्या बाबतीमध्ये सुद्धा. म्हणून स्नायू लवचिक असले पाहिजेत. योगासनांमध्ये काय होतं की स्ट्रेचिंग एक्सरसाइज, काय फॉरेनर्स तज्ज्ञ मंडळी जी काही आहेत योगासनांना ते स्ट्रेचिंग एक्सरसाइज असं म्हणतात. आपलं भारतीय परंपरेमध्ये नाव आपण त्याला योगासनं असं म्हणतो, पण ते लोक त्याला स्ट्रेचिंग एक्सरसाइज म्हणतात. ठीक आहे, काही का असे ना. पण मग ताणून धरणं आपल्या शरीर, योगासनांमध्ये काय असतं की अकॉर्डिंग टू पतंजली आसनं कशी केली पाहिजेत, स्थिर सुखम आसनम. शरीराची अवस्था जी काही आहे ती स्थिर पण असली पाहिजे आणि सुखकारक सुद्धा असली पाहिजे. त्या अवस्थेला आसन असं पतंजली सांगतात. मग आता ताणून धरलेलं आहे आम्ही शरीरामध्ये, काही मसल्स ताणलेले आहेत. आसनं करताना कुठेतरी ताण येतो, कुठेतरी दाब येतो योगासनं करताना. मग ती ताणलेली किंवा दाबलेली जी स्थिती असते ती थोडीशी मेंटेन करायची असते. त्या स्थितीमध्ये थोड्या वेळ स्थिर थांबायचं असतं. मग असं जेव्हा आम्ही स्थिर थांबतो त्यावेळेला आमच्या मसल्सला सवय होते जास्त वेळ ताणून धरण्याची. मग फिजिकल लेवलला जेव्हा सगळे मसल छानपैकी ताणले जातात, ताणल्यामुळे ते फ्लेक्झिबल होतात. रबर असतं की नाही आपलं, आपण कागदाची गुंडाळी करतो आणि त्याला ते रबर जे काही आहे हे रबर बँड तर त्याला आपण लावून टाकतो ना, असं रबर वापरतो आपण. आता समजा ते रबर जे काही आहे ते वापरलंच नाही, तसंच ठेवून दिलं 2 महिने 4 महिने, आणि त्याच्याच जोडीला आणलेलं रबर आपण मात्र साधारणतः रोज वापरतोय. रोज थोड्या वेळ ताणलं जातंय, रिलॅक्स सोडलं जातंय, असं आपण करतोय. मग कुठल्या रबरची क्वालिटी मेंटेन राहील? जे रबर रोज वापरलं जातंय, त्याचा रोज यूज होतोय, असं रबर जे काही आहे हे फ्लेक्झिबल राहील. आणि जे रबर आपण सुरक्षित ठेवून दिलं होतं कुठेतरी, 2 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर ते काढायचा प्रयत्न केला, ते ताणायला गेलं की ताटकन तुटून जाईल. कारण त्याच्या क्षमता हळूहळू कमी कमी होत क्षमता नाहीशा झाल्या त्याची ताणण्याची. पण इथे मात्र आम्ही रोज ताणतोय शरीराला योगासनांमध्ये. त्यामुळे स्नायू जे काही आहेत हे अधिकाधिक लवचिक व्हायला मदत होते, स्नायू फ्लेक्झिबल होतात. आणि म्हणून योगासनांमध्ये हा एक महत्वाचा फायदा असतो आपल्याला. आणि खेळाडूंना स्नायू लवचिक ठेवणं हा खूप फायदेशीर भाग आहे. आणि त्याचं कारण मी पुढे सांगतो तुम्हाला, सायंटिफिक आहे की स्नायू जेव्हा लवचिक होतात तर त्यावेळेला न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन हे जास्त चांगलं होतं आणि खेळाडूंना याची खूप गरज असते.
खेळाडूंना न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन महत्वाचं आहे. न्यूरो म्हणजे मेंदू आणि स्नायू, मसल्स, मस्क्युलर म्हणजे स्नायू. स्नायू आणि मेंदूंमधलं कोऑर्डिनेशन जे काही आहे हे जेवढं चांगलं राहील तेवढा तो खेळाडू जास्त चांगला खेळतो. एखादा स्नायू जो काही आहे हा ताणायचा आहे की दाबायचा आहे, त्याला कॉन्ट्रॅक्ट करायचं की एक्सपांड करायचं, त्याला स्ट्रेचिंग करायचं की कॉन्ट्रॅक्ट करायचं, हे जे काही आहे हे खेळताना त्याला पटापट ठरवायचं असतं. आणि हे ठरवण्यासाठी मेंदूकडनं आधी ऑर्डर्स येतात. मेंदूकडनं ऑर्डर येतात, मग त्या ऑर्डर आल्या की मग ते ठराविक ठिकाणचे मसल्स जे काही आहे ते कॉन्ट्रॅक्ट होतात, ठराविक ठिकाणचे मसल जे काही आहे त्याचं स्ट्रेचिंग होतं, ताणले जातात. हे सगळ्यात मला बोलायला वेळ लागला, पण घटना जी काही घडते शरीरामध्ये ती इन फ्रॅक्शन ऑफ सेकंड होते. आणि त्याच्यामुळे काय होतं की त्या खेळाडूला पटापट निर्णय घ्यायचा असतो. समजा कबड्डी सारखा खेळ आहे, हा कबड्डी खेळताना एखाद्याने राईड मारली समोरच्या प्रतिपक्षामध्ये, हा कबड्डी कबड्डी म्हणत तो गेला तिथे. कबड्डी हा खेळ खूप चपळाईचा खेळ, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. खूप चपळता लागते तिथे ते खेळत असताना. आणि मग ते खेळत असताना त्याला सगळे घेरण्याचा प्रयत्न करतात, हा प्रतिपक्षामधले सगळे खेळाडू. मग त्यावेळेला त्याला पटकन काहीतरी ऍक्शन घ्यायची असते, फाईट ऑर फ्लाईट. काय करायचं होतं, आउट करून पळायचं की आउट न करता सुरक्षित परत मागे सरकायचं, असं त्याला पटापट डिसिजन घ्यायला लागतात त्याला. आणि हे पटापट डिसिजन केव्हा घडतात, जेव्हा न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन खूप उत्तम असतं त्यावेळेला असे डिसिजन पटापट घेतले जातात. आणि पटापट डिसिजन घेतल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन जे काही आहे ते सुद्धा ताबडतोब करता येतं. म्हणून खेळाडूंमध्ये चपळता हा खूप महत्वाचा भाग असतो. जे खेळाडू चपळ असतात ते उत्तम खेळ खेळतात. त्यांचं स्किल असतं ते चपळतेमुळे, त्यांचं स्वतःचं एक स्किल ते डेव्हलप करत असतात चपळतेमुळे. मग त्याला योग साधना पुन्हा मदत करते. जेव्हा पण मी आता मगाशी जसं म्हटलं योगासनं करताना स्ट्रेचिंग एक्सरसाइज ज्या काही होत असतात या स्ट्रेचिंग एक्सरसाइजमुळे मसल्स फ्लेक्झिबिलिटी वाढायला लागते आणि मसल्स फ्लेक्झिबल झाल्या कारणाने हे न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन जे काही आहे हे अधिक चांगल्या पद्धतीने काम करतं आणि त्याचा मेंदूही चांगल्या पद्धतीने काम करतो. पुन्हा मेंदूवरती पण सुपरिणाम होतो, चांगला परिणाम होतो त्या खेळाडूच्या. आणि स्नायूंवरती सुद्धा खूप चांगला परिणाम होतो. आणि पुन्हा दोघांमध्ये जे समन्वय साधला जाणं, ज्याला कोऑर्डिनेशन असं म्हणतो आपण, तर हे सुद्धा योगाभ्यासामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने व्हायला लागतं. पण खेळाडूंसाठी ते खूप महत्वाचं. त्याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला मी सांगतो. तायक्वांदो हा जो काही खेळ आहे, तर तायक्वांदो खेळामध्ये एकमेकांच्या पोटामध्ये लाथाबुक्क्या मारतात, है ना. जुडो कराटे असतात, तायक्वांदो जे काही आहेत, एकमेकांच्या पोटामध्ये जोर जोरात मारतात हे लोक. आपल्यासारख्याच्या पोटात जर कोणी मारलं तर काय होईल? उठणारच अमिताभ नाही बच्चन, नंतर. हा अमिताभ बच्चनचा कुली सिनेमा आठवा, काय झालं होतं, है ना. तर त्यामुळे आपल्यासारख्यांच्या पोटात जर मारलं तर मग आपलं काही सांगता येत नाही. एक तर रामनाम सत्य होईल किंवा भयानक काहीतरी दुर्घटना आपल्या बाबतीमध्ये घडेल, असं काहीतरी घडेल. पण हा खेळ खेळणारे जे खेळाडू असतात एकमेकाच्या धनाधन पोटात मारतात, ते काही होत नाही त्यांना. का नाही होत? बिकॉज त्यांचं न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन जे आहे अतिशय उत्तम आहे. समोरून पंच येणार आहे माझ्या पोटावरती, ही डोळ्यांमधनं ही सूचना ते बघत असतात, डोळे बघतात. डोळ्यांमध्ये जेव्हा समोरून मला पंच दिसतोय माझ्याकडे येताना, तर डोळे जे काही आहे ते मेंदूला ताबडतोब सूचना करतात की असा पंच येतोय पोटावरती. मेंदूकडनं ताबडतोब ऑर्डर्स येतात की पोटाचे जे मसल्स आहेत त्यांना स्टिफ करा. पोटाचे जे मसल्स असतात ना, स्नायूंचा पडदा आहे पोटाच्या पुढे, आणि त्याला कडक बनवा. आणि ते ताबडतोब कडक बनतात. पुन्हा असंच मला सांगायला वेळ लागला, पण घटना मात्र फ्रॅक्शन ऑफ सेकंड घडते, ताबडतोब घडते. मग याची त्यांनी प्रॅक्टिस केलेली असते तायक्वांदो किंवा जुडो कराटेवाल्यांनी, आणि त्यामुळे त्यांचे मसल्स पटकन कॉन्ट्रॅक्ट होतात, पटकन रिलॅक्स होतात, पटकन फ्लेक्झिबल होतात, पटकन ते पुन्हा स्टिफनेस पुन्हा निर्माण व्हायला लागतो, कडक ताठरं बनतात पुन्हा ते. हे प्रॅक्टिसचा भाग असतो पुन्हा त्यांचा, कारण त्यांचं हे कोऑर्डिनेशन खूप छान आहे. आणि म्हणून हे न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन खेळाडूंसाठी खूप महत्वाचं असतं. बऱ्याच वेळा काय होतं की त्याचा फार विचार केला जात नाही.
अर्थात तज्ञ शिक्षक मंडळी जी आहे त्या खेळाबद्दलची, त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती असतात. ते आपल्या विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने सगळं तयार करत असतात. तर तसं त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी करून घेत असतात. पण योगासनं केली की मग हे न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन, योगासन प्लस प्राणायाम जर केला, तर मग हे न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन अतिशय उत्तम व्हायला लागतं. आणि मग त्या खेळाडूला खूप चांगला परिणाम जो काही आहे, आपल्या आपापला जो काही खेळ असेल त्याचा, ॲथलेटिक्स असेल किंवा व्यक्तिगत अजून दुसरा कुठला खेळ असेल, तर त्या आपापल्या खेळामध्ये निश्चितपणे तो चांगली कामगिरी करू शकतो. म्हणून तो एक महत्त्वाचा भाग असतो. आणि हे सगळं असताना त्याचं फिजिकल, समजा काहीतरी इंजुरी झाली, खेळताना पडणं, झडणं ह्या सगळ्या गोष्टी होतच असतात. त्यातच मजा आहे खरी. मी खेळलो पण कधीच पडलो नाही, मग त्याला काही अर्थच नाही. हां, मी सायकल चालवायला शिकलो पण सायकलवरनं कधीच आपटलो नाही खाली, मग मजा नाही काय. आजकाल तर कोणी आपटतच नाही, म्हणजे त्या सायकलला सुद्धा बाजूला 2 अजून चाकं आलेले असतात मुलांना बॅलन्स सांभाळण्यासाठी आजकालच्या नवीन सायकली, त्यामुळे पोरं पडतच नाही. पण पूर्वी तर त्या तशा भानगडीच नव्हत्या. पूर्वी तर काय, सायकल काढायची, स्वतःच्या हिमतीवरती घेऊन पडाय 2-4 वेळा पडायचं, गुडघे फोडून घ्यायचे, हाताचे ढोपरं फोडून घ्यायचे, असं होतं ते. पण त्याच्यातनं मग पक्कं होतं, सायकल पक्की चालवता येते मग. कशी कशी गर्दी असू द्या, काही असू द्या. एक आणि त्यातनं एक मनोबल जे काही आहे ते डेव्हलप व्हायला लागतं. मी पडलो आणि पुन्हा उभा राहिलो. हा जो काही भाग असतो, हा खेळाडूंमध्ये सुद्धा महत्त्वाचा असतो. मग खेळल्यामुळे काय होतं, की खेळल्यामुळे पडणं झडणं होतं आणि त्याचसोबत मग जर योग साधनेची जोड आपण दिलेली असेल, तर ज्या इंजुरीज झालेल्या असतात त्याच्यातनं रिकव्हरी फास्ट होते. जिथे शरीरामध्ये कुठे बिघाड असेल तर तो दुरुस्त करण्याचं काम जे काही आहे हे जलद गतीने व्हायला लागतं. पटकन दुरुस्ती होते तिथली. मग योग साधना करणारी जी मंडळी आहेत, असे खेळाडू आहेत, त्यांची दुरुस्ती होत नाही का? त्यांची पण होते. त्यांची होत नाही असं म्हणायचंच नाही. पण त्याला थोडंसं ते वेळ लागतो मग त्याला. पण योग साधना करत असेल तर ती रिकव्हरी पटकन होते. कमी वेळेत होते रिकव्हरी. आणि म्हणून प्रतिकार शक्ती वाढवणे हा एक महत्त्वाचा भाग असतो योग साधनेमधला. मग प्रतिकार शक्ती जी काही आहे खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप व्हायला लागते आणि ती प्रत्येक खेळाडूमध्ये असलीच पाहिजे. आणि मग त्याच्याकरता काही आसनं आहेत योग साधनेमधले. मग त्या आसनांचा जर अभ्यास केला आणि त्यातमध्ये एक सूर्यनमस्कार हा खूप महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक प्रकारच्या खेळासाठी, खेळाडूंसाठी खूप महत्त्वाचा भाग आहे, कारण त्याच्यामध्ये स्ट्रेचिंग खूप छान होतं सूर्यनमस्कारामध्ये. फॉरवर्ड बेंडिंग आहे, बॅकवर्ड बेंडिंग आहे, ट्विस्टिंग आहे, सगळ्या गोष्टी खूप छान होतात सूर्यनमस्कारामध्ये. म्हणून काही लोक सूर्यनमस्काराला सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार असं देखील नाव देतात. सर्वांग सुंदर, सगळ्या शरीराचा छानपैकी व्यायाम होतो. अपाद मस्तक, सगळं शरीराला छानपैकी व्यायाम मिळतो सूर्यनमस्कारामुळे. आणि म्हणून सुद्धा बरेच जण फक्त ते म्हणतात की आम्ही योगासनं करणार नाही, आम्ही फक्त सूर्यनमस्कार केलं की आम्हाला पुष्कळ झालं. अर्थात योगशास्त्रामध्ये सुद्धा म्हटलेलंच आहे की सूर्यनमस्कार म्हणजे काय, तर आसनांची साखळी. सूर्यनमस्कार इज द चेन ऑफ आसनास. आसनांची साखळी आहे. एका आसनामधनं दुसऱ्यातनं, दुसऱ्यातनं तिसऱ्यात, तिसऱ्यातनं चौथ्यात, असं सगळं ते आहे. मग आसनं पण होतात, व्यायाम पण होतो आणि स्ट्रेचिंग पण छान होतं त्यामुळे. पण सूर्यनमस्कार खूप महत्त्वाचा आहे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी. त्याच्यामध्ये अल्प प्रमाणामध्ये प्राणायाम पण साधला जातो थोडंसं सूर्यनमस्कारामध्ये. मग प्रत्येक सूर्यनमस्काराच्या प्रत्येक पोजमध्ये कुठेतरी श्वास घ्यायचा असतो, कुठेतरी सोडायचा असतो, कुठेतरी रोखून धरायचा असतो. या सगळ्या गोष्टी होत असतात. मग त्याच्यामुळे आसनांच्या सोबत प्राणायामाचाही अभ्यास त्याच्यामध्ये होतो. म्हणून त्याला सर्वांग सुंदर असं म्हटलेलं आहे सूर्यनमस्काराला, सगळ्या गोष्टी होत असल्या कारणाने. आणि म्हणून तो खूप महत्त्वाचा भाग आहे. त्याचबरोबर खेळाडूंना रिलॅक्सेशन खूप महत्त्वाचं असतं. रिलॅक्स होणं. खेळाडू फिजिकली मेंटली जेवढा रिलॅक्स असेल तेवढं तो त्याच्या खेळामध्ये जास्त चांगली कामगिरी करू शकणार आहे. म्हणून रिलॅक्सेशन महत्त्वाचं आहे. स्ट्रेस खाली खेळणं अवघड आहे. स्ट्रेसमध्ये खेळणं अवघड आहे. पुष्कळ खेळाडूंचं त्यांच्या मनोगतांमध्ये, त्यांच्या मुलाखतींमध्ये पण सांगितलं. क्रिकेटचं उदाहरण जर आपण घेतलं तर महेंद्रसिंग धोनी आहे, सचिन तेंडुलकर आहे, विराट कोहली आहे, हे लोक पण सांगतात की आम्हाला इतर देशांशी मॅच खेळताना आम्हाला काही फार वाटत नाही म्हणे,
पण जेव्हा भारत पाकिस्तानची मॅच असते ना, त्यावेळेला आम्ही सगळेच अंडर प्रेशर असतो. हां, कारण सगळ्यांचं म्हणणं हेच असतं. काही झालं तरी हरकत नाही, पण दुसऱ्या देशांशी हारलं चालेल, पण पाकिस्तानशी अजिबात हारायचं नाही. आणि त्याच्यामुळे ह्या खेळाडूंवरती प्रचंड दबाव असतो, मानसिक दबाव असतो, आणि त्यामुळे ते अंडर प्रेशर खेळत असतो. मग असं अंडर प्रेशर खेळणं जे काही आहे, हे खेळाडूंना त्रासदायक असतं. रिलॅक्स खेळलं पाहिजे. मग रिलॅक्स खेळणारा एक क्रिकेटर होता आपल्याकडे, कपिल देव. कपिल देव जे आहेत त्यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये खूप वेळा सांगितलंय की डिप्रेशनमध्ये कशाला खेळायचं. म्हणून काही खेळाडू सांगतात म्हणे की आम्हाला खूप टेन्शन आहे, प्रेशर आहे. कपिल देव त्यांना म्हणायचे की खेळू नका तुम्ही खेळ खेळतायत, ते खेळ हे मनोरंजनासाठी पण आहे, हा, आणि समाधानासाठी पण आहे, आणि आनंद मिळण्यासाठी आहे. तुम्ही जर डिप्रेशनमध्ये खेळत असाल तर खेळूच नका तो खेळ. म्हणून अंडर प्रेशर खेळता कामा नये. मग रिलॅक्सेशन, म्हणून खेळाडूंना रिलॅक्सेशन आवश्यक असतं. रिलॅक्सेशन कुठे मिळणार? पुन्हा रिलॅक्सेशन मिळण्यासाठी पुष्कळसे खेळाडू जे असतात हे व्यसनांच्या अधीन जातात. असे खूप खेळाडू आहेत ते व्यसनांच्या अधीन गेलेत. आणि त्यामध्ये मग काय होतं की ते त्यांच्या सगळ्या आयुष्याची वाट लागते व्यसनांच्या अधीन झाल्या कारणाने. व्यसन अनेक प्रकारची आहेत. स्मोकिंग आहे, मद्यपान आहे, किंवा अजून काहीतरी नशिले पदार्थ जे काही आहेत, अशाच्या किंवा ड्रग्ज आहेत काही काही, यांच्या अधीन ते होतात. आणि मग त्यातनं ते स्वतःचं आयुष्य जे काही आहे हे सुद्धा खराब करून टाकतात. म्हणजे खेळाचं आयुष्य पण त्यांचं करिअर तर ते जातच जातं, पण व्यक्तिगत आयुष्यामध्ये सुद्धा त्यांची वाट लागते. म्हणून अंडर स्ट्रेस खेळणं हे त्रासदायक आहेच आहे. पण मग तो स्ट्रेस होऊच नाही, मग काय केलं पाहिजे? प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. मग स्ट्रेस होऊच नये असं सगळं प्रयोजन योगशास्त्रामध्ये आहे. मग नियमित जेव्हा आपण योगाभ्यास करायला लागतो, योग साधना करायला लागतो, तर त्यावेळेला डिप्रेशन सारखे त्रास होत नाहीत. मग कारण मी मगाशी म्हटलं ना की आज प्राणायाम केल्यामुळे मनोबल आधीच वाढलेलं आहे. मनोबल जर एवढं प्रचंड वाढलेलं असेल नियमित प्राणायाम केल्यामुळे, मग त्या खेळाडूला डिप्रेशनचा त्रास होण्याचं काही कारण नसतं. खरं म्हणजे डिप्रेशनमध्ये फारसा तो जात नाही, छान खेळतो तो. कुठलीही टीम असू द्या, कुठल्याही देशाची असू द्या, पाकिस्तानची असू नाही अजून कुठली असू, खेळताना तो मात्र उत्तमच खेळणार, रिलॅक्सच खेळणार. आणि म्हणून खेळाडूंना रिलॅक्सेशन महत्वाचं आहे. तर त्याकरता योगशास्त्रामध्ये ओंकाराची साधना आहे, थोडंसं ध्यानाचा अभ्यास आहे, योग निद्रा हा एक प्रकार आहे रिलॅक्सेशनसाठी. योग निद्रेच्या अभ्यासाने रिलॅक्सेशन खूप चांगल्या पद्धतीने मिळतं. फुल्ली रिलॅक्स, फिजिकली नाही मेंटली, हे व्हायला लागतं इथे योगाच्या अभ्यासातून. ताणतणाव जे काही असतात ते प्रत्येकाला असतात, प्रत्येकाच्या जीवनामध्ये ताणतणाव आहेत. खेळाडू काही वेगळे असतात किंवा खेळाडू काही वरून अवतरलेले आहेत असंही नाही, सगळ्यांनाच असतात. मनुष्य आहेत शेवटी, सगळ्यांना ताणतणाव असतात. पण ताण कुठे घ्यायचा असतो आणि कुठे सोडायचा असतो याचं तंत्र जे काही आहे ते कळलं पाहिजे. म्हणजे ताण आवश्यक नाहीये, ताण त्रासदायक आहे का? नो, ताण आवश्यक पण आहे. भौतिक शास्त्रामध्ये किंवा फिजिक्समध्ये एक नियम असा आहे की इकडची वस्तू उचलून जर मला तिकडे ठेवायची असेल तर फोर्स अप्लाय करायला लागतो, शक्ती खर्च करायला लागते, बल खर्च करायला लागतो. आणि जेव्हा ती वस्तू उचलून मी तिकडे ठेवत असतो त्यावेळेला माझ्या शरीरामध्ये काही का कितीतरी पर्सेंटमध्ये ताण हा आलेलाच असतो. पण ती वस्तू समजा आपल्या घरामध्ये फर्निचरची आपण रिअरेंजमेंट करतो काही वेळा, इकडचा टेबल तिकडे ठेवायचा, तिकडचं कपाट इकडे ठेवायचं, इकडचा कॉट तिकडे ठेवायचं, असं काहीतरी आपण रिअरेंजमेंट काही वेळा करत असतो, थोडासा बदल म्हणून. मग ते करत असताना ते आपण घरामध्ये फर्निचर हलवतो, उचलतो, ते दोघं मिळून तिघं मिळून असं काहीतरी. ते उचलत असताना ताण येतात ना स्नायूंमध्ये. पण मग ते ताण आपल्याला काय कायमस्वरूपी आपण घेऊन फिरतो का? नाही. तो टेबल असेल तो उचलला की तो जड असल्यामुळे थोडासा ताण हातापायांमध्ये येणार आहे, पण तो पुन्हा मी जेव्हा जमिनीवरती ठेवतो त्याला मी पुन्हा रिलॅक्स होतो. टेबल ठेवल्यानंतर मला माझे स्नायू रिलॅक्स करता येतात. तसंच
जीवनामध्ये सुद्धा खेळाडूंचं जीवन असेल किंवा सगळ्यांचंच कोणाचंही असेल, तर ताणतणाव जे काही आहे जेव्हा गरज आहे ना तेव्हा ताण घ्यायचे आणि गरज नसेल तेव्हा ते ताण सोडायचे असतात. याला म्हणतात स्ट्रेस मॅनेजमेंट, ताणतणावांचं व्यवस्थापन. आणि हे ताणतणावांचं व्यवस्थापन जे काही आहे हे खेळामध्ये सुद्धा आवश्यक असतं. खेळताना काही वेळा ताण येतात, ताण आलेच पाहिजे, ताण आले तरच काम होणार आहे. ताण न घेता काम होतच नाही. त्याला इसेन्शियल स्ट्रेस असं म्हणतात. आवश्यक असलेला ताण आहे तो घेतलाच पाहिजे. जसं परीक्षा येते, परीक्षा आली की आपल्याला सगळ्यांना भीती वाटते परीक्षेची. उद्या पेपर आहे, आता कसं होईल, काय होईल, असं आपल्याला वाटत असतं. टेन्शन येतं, पण त्या टेन्शनमुळे आपण अभ्यास करतो आणि पेपर लिहितो. छान पेपर गेला, पेपर संपला की आपण म्हणतो आता रिलॅक्स झालो, सोडून दिला ना ताण लगेच पेपर झाल्यानंतर. पेपर देईपर्यंत ताण होता आणि पेपर लिहून पूर्ण जेव्हा परीक्षा हॉलमधून आपण बाहेर आलो आपण रिलॅक्स होतो, लगेच गेला ताण सगळा, आता काही ताण नाही. लहान मुलांना सुद्धा नाही का की जेव्हा परीक्षा जवळ येतात, आता 4 दिवसांनी 8 दिवसांनी परीक्षा आली, मग मुलांना टेन्शन येतं परीक्षेचं. मग मुलांना थंडी वाजते, ताप येतो, सर्दी, खोकला, जुलाब या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात परीक्षेच्या भीतीपोटी. आणि परीक्षा झाल्यानंतर पोरं मे महिन्याच्या कडक उन्हामध्ये सुद्धा दिवसभर उन्हामध्ये खेळत असतात. तहान लागत नाही, भूक लागत नाही, ताप येत नाही, काय नाही, तेव्हा काही नाही होत त्यांना. हे कशामुळे घडतं तर ताणतणावांमुळे घडतं, बिकॉज ऑफ स्ट्रेस, हे कारण आहे त्याचं. आणि म्हणून ताणतणाव जे काही आहेत हे दूर करण्यासाठी योगशास्त्रामध्ये ओंकाराची साधना आहे, योग मेडिटेशन ध्यानाचा अभ्यास आहे आणि त्याचबरोबर योगनिद्रेचा अभ्यास. ह्या योगनिद्रेमुळे रिलॅक्सेशन खूप चांगल्या पद्धतीने व्हायला लागतं, शारीरिक पातळीवरती आणि मानसिक पातळीवरती. आणि रिलॅक्स झालेलं मन जे आहे हे लवकर शांत होतं. अर्थात योगासनं, प्राणायाम, ध्यान, धारणा ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत किंवा योगनिद्रा, या सगळ्या गोष्टी एकमेकांशी रिलेटेड आहेत. त्यामुळे हा फक्त आसनांचा परिणाम आहे, हा फक्त प्राणायामाचा परिणाम आहे, हा फक्त योगनिद्रा असं नाही. ते सगळं कंबाईन इफेक्ट मिळतो, त्याचा एकत्रित परिणाम जो काही आहे हा मिळत असतो. आणि म्हणून त्याकरता समग्र योग साधना असली पाहिजे. आसनांचा पण आपल्या दैनंदिन योग साधनेमध्ये आसनांचा पण अंतर्भाव असला पाहिजे, प्राणायामाचा पण अंतर्भाव असला पाहिजे, ओंकार जपाचा पण अंतर्भाव असला पाहिजे, ध्यानाचा पण थोडासा अंतर्भाव असला पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा योगनिद्रेचा सुद्धा अभ्यास असला पाहिजे. आपली खेळाची जी काही प्रॅक्टिस आहे ती तर चालूच ठेवायची, पण त्यासोबत ॲडिशनल हा पण एक भाग करायचा योग साधनेचा. म्हणजे मग जो खेळ आपण खेळतो आहोत, भले ॲथलेटिक्स असेल किंवा अजून कुठला आपला खेळ असेल, तर त्या प्रत्येक खेळामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने प्रावीण्य मिळवता येतं. आणि हे प्रावीण्य मिळवण्यासाठी म्हणून योग साधनेची जोड जी काही आहे ही आपण त्याला देणं गरजेचं असतं. म्हणून मग चांगले खेळाडू जे निर्माण होतात तर चांगले स्किल त्यांच्याकडे असतात. स्किल डेव्हलपमेंट योगामुळे होतं निश्चितपणे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सुद्धा योगामुळे होतं. पर्सनॅलिटी म्हणजे नुसतं असं नाहीये की एकदम भारी भारी हायफाय कपडे घातले, समोरच्याला इम्प्रेस केलं, धाड 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 इंग्लिश बोलून वगैरे वगैरे, समोरचा एकदम इम्प्रेस झाला की खूप छान काय पर्सनॅलिटी त्याची. ही फक्त बाह्य पर्सनॅलिटी आहे ती. पण प्रत्यक्षात व्यक्तिमत्वाचा विकास जो काही आहे हा शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक या तिन्ही स्तरावरती झाला पाहिजे. योग साधनेमुळे तो होतो आणि खेळाडूला मग त्याचा खूप चांगला फायदा मिळतो. आणि म्हणून प्रत्येक खेळाचे कुठलाही खेळ असेल तर त्या खेळासाठी आपल्याला योग साधना, जर योग साधनेची जोड जर आपण त्या खेळण्याची जी प्रॅक्टिस आहे ते प्रॅक्टिस सुरू ठेवणारच, अर्थात त्याच्यामध्येच तर पुढे जायचं, ते करणारच आहात. पण त्याचबरोबर त्याला जर योगाची जोड आपण दिली तर मग जे काही खेळ आपण करतोय त्याची प्रॅक्टिस जी काही आपण करतो आहोत त्याच्यामध्ये आपल्याला अधिक प्रावीण्य मिळवता येणार आहे. आणि म्हणून खेळाडूंसाठी योग साधना खूप महत्वाची आहे. म्हणून कुठलाही खेळात जो काही खेळत असाल आपण, भले मग तो सांघिक स्वरूपातला असेल, टीम 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 वर्क असतं ना, जसं खेळामध्ये सगळे मिळून एका टीमचं ते प्रतिनिधित्व करत असतात. सगळे मिळून आम्ही या टीमचे आहोत,
पण ते सगळे एकत्र होऊन काम करतात. मग त्याचा रिझल्ट काहीतरी मिळतो चांगल्या पद्धतीने. म्हणून संघ भावना जी काही आहे, सांघिक भावना जी काही आहे, ती सुद्धा यातनं निर्माण व्हायला लागतं, की आम्ही सगळे एकत्र आहोत, आम्ही सगळे एकत्र खेळणार आहोत, आमच्या टीमसाठी आम्ही खेळतो आहोत, तिथे व्यक्तिगत काही नाहीये. तशा प्रकारचे खेळ असतील तिथे सुद्धा योग साधना उपयोगाची आहे. व्यक्तिगत खेळ असतात काही काही, तिथे सुद्धा उपयोगाची आहे. ॲथलेटिक्स सारखे प्रकार आहेत, तिथे सुद्धा उपयोगाचं आहे. रनिंग करताना असेल, वॉकिंग करताना असेल, सगळ्याच ठिकाणी योग साधना महत्वाची आहेच, तिथे उपयुक्त ठरतेच. कुठली आसनं करायची आम्ही, त्या प्रत्येक खेळानुसार आसनांचं वर्गीकरण जे काही आहे हे निरनिराळं असणार. एकच आसन सगळ्यांनाच चालेल असं नाहीये. असं नाही की सब दुखो की एक दवा. खेळ कुठला आहे त्यानुसार आसनं वेगवेगळी असतील. आसनं प्राणायाम या त्याचं जर आपण वेगळं पॅकेज केलं समजा, पॅकेज शब्द थोडासा वेगळा आहे त्याचा अर्थ, पण आसनं प्राणायाम शुद्धिक्रिया या सगळ्यांचं जर वेगळं आपण विशिष्ट म्हणूया, आपण विशिष्ट असा अभ्यास तयार केला एका खेळासाठी, मग तो त्या खेळाडूंना तो उपयोगाचा असेल. दुसऱ्या प्रकारचा खेळ असेल तर त्यांचा कदाचित त्यांच्याकरता वेगळा अभ्यासक्रम तयार करायला लागेल. मग त्याप्रमाणे त्यांनी तो अभ्यास केला तर निश्चितपणे त्यांना आपापल्या खेळामध्ये आपलं स्किल जे काही आहे हे चांगल्या पद्धतीने दाखवता येतं. आणि म्हणून योग साधना सातत्याने का, आणि हा एक महत्वाचा भाग आहे. सातत्य खूप महत्वाचं असतं. कुठल्याही खेळामध्ये सुद्धा सातत्य महत्वाचं असतं. जेव्हा मिल्खा सिंग सारखे व्यक्ती वयाच्या 98 वर्षापर्यंत व्यायाम करतायत, ते 98 वर्षापर्यंत धावण्याची त्यांची तयारी आहे, ते धावतायत, म्हणजे किती प्रॅक्टिस असेल त्यांची, सातत्य किती आहे त्यांचं. म्हणजे कुठल्याही खेळामध्ये खेळताना, कुठलाही खेळ जेव्हा आपण अंगीकारतो किंवा स्वीकारतो तर त्यावेळेला त्याच्यामध्ये आपण म्हणतो ना जीव ओतला पाहिजे, हा खूप महत्वाचा भाग असतो. किंवा त्या खेळाच्या प्रती आपलं परिपूर्ण समर्पण असलं पाहिजे. हे पण योगामधनं आपल्याला साध्य करता येतं, समर्पणाची भावना. त्यामुळे तो पण खेळाडूंसाठी खूप महत्वाचा भाग असतो. खेळाडूंमध्ये नम्रपणा पण असला पाहिजे, तो पण योग साधनेमुळे यायला लागतो. जेव्हा योगासनं करतो आपण, योगासनं करायला लागले की स्नायू फ्लेक्झिबल होतात. स्नायू फ्लेक्झिबल झाले की मन सुद्धा फ्लेक्झिबल व्हायला लागतं. मनाची ताठरता सुद्धा कमी कमी व्हायला लागते. ताठरता शब्दाचा अर्थ अहंकार. त्याच्यामुळे तो सुद्धा कमी कमी व्हायला लागतो योग साधनेमुळे, नम्र व्हायला लागतात. आणि नम्रपणा खूप महत्वाचा असतो. अहंकाराने जो खेळतो तो फार पुढे जात नाही, पण जो नम्रपणे खेळतो तो पुढे जातो. म्हणजे हे इतिहास पण साक्षी आहे. जे खेळाडू नम्रपणे खेळलेत ते दीर्घकाळ खेळलेत. जे खेळाडू अहंकाराने खेळले ते आले कधी आणि गेले कधी तेही कळत नाही. म्हणून नम्रपणा सुद्धा खूप महत्वाचा असतो खेळाडूंमध्ये. मग तो योग साधना त्याला मदत करते आपल्याला नम्रपणा टिकवून ठेवण्यासाठी. आणि योग्य वेळेला योग्य निर्णय घेणे. निर्णय पण घ्यायचे असतात खेळताना, पटापट निर्णय घ्यायचे असतात. तिथे विचार करायला फार वाव नसतो. आम्ही जरा 1 मिनिट विचार करतो आणि मग सांगतो, नो. तिथे सेकंदात काय होईल ते सांगता येत नाही. त्यामुळे सेकंदाच्या काही भागात निर्णय घ्यायचे असतात खेळताना. एवढे पटापट डिसिजन निर्णय घ्यायचे. मेंदूला पण पटापट काम करायचंय, स्नायूंना पण पटापट काम करायचंय आणि त्याप्रमाणे ऍक्शन पण झाली पाहिजे. मगाशी जे न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन सांगितलं तर त्याप्रमाणे पटापट ऍक्शन पण घडल्या पाहिजेत ना. हे घडण्यासाठी म्हणून योग साधना तिथे उपयोगाची असते. म्हणून योग साधना ही खेळाडूचा समग्र विकास करणारी आहे, सर्वोपरी विकास करणारी आहे. म्हणून आपला जो काही खेळ आपण खेळत असाल तो खेळा, त्याची प्रॅक्टिस पण नियमितपणे आपण करतो, ती पण खूप चांगली गोष्ट, केलीच पाहिजे, त्यात काही वादच नाहीये. पण त्यासोबत त्याला योग साधनेची सुद्धा जोड द्या. म्हणजे मग आपल्याला ठीक आहे, आम्हाला काही योगी व्हायचं नाहीये तुमच्यासारखं, तुम्हाला काय उद्योग आहेत दुसरे, दाढी वाढवून बसले, असं केलं, ठीक आहे. आम्हाला काही तसं व्हायचं नाही, आम्हाला आमच्या खेळामध्ये पुढे बिलकुल जा, त्यात काही वादच नाहीये. मग ही योगाची प्रॅक्टिस करा फक्त सोबत. तुमचे जी खेळ खेळताय तुम्ही, तर त्याच्यामध्ये आपल्याला विकास घडवायचा असेल स्वतःचा, तर योगाची प्रॅक्टिस करा. आणि योगाची प्रॅक्टिस केली की आपल्या क्षेत्रामध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने काम करता येईल.
विशेष कौशल्यपूर्ण रीतीने आपल्याला काम करता येईल. आपलं स्वतःचं स्किल डेव्हलप होईल त्यामुळे. आणि प्रत्येकाला वाटतं की माझ्यामध्ये काहीतरी स्किल असलं पाहिजे, वेगळं माझ्यामध्ये काहीतरी असलं पाहिजे. मग ते दाखवण्याला संधी जी काही आहे ही योग साधनेमधून आपल्याला मिळायला लागते. ती मदत करते आपल्याला योग साधना आपलं स्किल डेव्हलपमेंटसाठी. प्रत्येक खेळाडूला मध्ये काहीतरी स्किल असतं. प्रत्येकाचं स्किल कदाचित निराळं असेल, प्रत्येकामध्ये असतं. मग काही स्किल काही लोकांमध्ये खूप जास्त असतं, काही लोकांमध्ये खूप कमी असतं. पण मग योग साधना जर आपण सातत्याने नियमितपणे करत राहिलो, ते स्किल डेव्हलपमेंट जे काही आहे हे खूप चांगल्या पद्धतीने होतं. आणि म्हणून खेळल्यानंतर सुरुवातीला मी जो उल्लेख केला होता की यश मिळेल किंवा अपयश मिळेल, दोन्ही स्वीकारण्याची सुद्धा आपली तयारी असली पाहिजे. आणि ही तयारी ठेवण्यासाठी म्हणून योग साधना आपल्याला तिथे आपलं मन स्टेबल ठेवणे, मनाला स्थिर ठेवणे, याच्याकरता ही उपयुक्त पडायला लागते योग साधना. काही काही खेळाडू अपयश आलं की पुन्हा डिप्रेशन मध्ये जातात, पुन्हा त्यांना त्रास होतात, मग व्यसनांच्या अधीन होतात. मग अशी म्हटल्याप्रमाणे आपलं सगळं आयुष्य ते वाट लावून टाकतात आपल्या आयुष्याची. जीवनातला आनंद सुद्धा त्यांचा सगळा नाहीसा होतो. पण मग योग साधना जर आपण सातत्याने करत राहिलो तर जरी अपयश आलं तरी सुद्धा आपल्याकडे म्हणच आहे, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अपयश आल्याशिवाय यशाची किंमतच कळत नाही. आणि ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कधीच अपयश आलेलं नाहीये अशा व्यक्तीची फार प्रगती होत नाही. अशा खेळाडूची पण फार प्रगती होत नाही. अपयश आलंच पाहिजे हो. अपयश जे येतं ते आम्हाला बिल्टअप करण्यासाठी येतं. हा, तुला अजून गरज आहे, तुझ्या क्षमता अजून तुला थोड्याशा वाढवायला पाहिजेत. हा, तू अजून थोडा चांगला खेळला असता तर थोडस यश तुझ्यापेक्षा तुझ्या फक्त 2 बोटं पुढे होतं, बस. थोडे प्रयत्न कमी पडले, मग ठीक आहे, बचेंगे तो और लढेंगे. पुन्हा प्रयत्न करतात ते, मनोबल चांगलं असेल तर पुन्हा लढतात आणि जिंकतात. मग हा, तो महेंद्रसिंग धोनीचा सिनेमा दाखवला होता आपल्याला, आपण बघितला असेल सगळ्यांनी, किती छान दाखवलं ते सगळं. हा, ज्या वेळेला त्याची ती प्रेयसी असते, तिचा ऍक्सिडेंट होतो, मग तो डिप्रेशन मध्ये जातो, ते सामने हारायला सुरुवात होते. असं करत 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 तो कदाचित तो टीम इंडिया मधनं बाहेर पडतो की काय, असं ते सगळं चित्र त्यावेळेला होतं. पण तरी सुद्धा या सगळ्यांवरती मात करून तो पुढे आला, चांगला खेळाडू बनला, आदर्श खेळाडू बनला, आदर्श कप्तान भारत देशाचा बनला, तो भारताच्या टीमचा बनला तो. हे आपण आपलं सगळं माहिती आहे. मग अशी उदाहरणं आपण जे काही असतात त्या अशा उदाहरणांचा पण आपण अभ्यास केला पाहिजे. म्हणून ही सगळी मंडळी जी आहे ही क्रिकेटचा खेळ असेल, फुटबॉल असेल, कुठलाही खेळ असेल, तर त्याच्यामध्ये या खेळाडूंनी योग साधना केलीच पाहिजे. खूप महत्वाचा भाग आहे. आणि पूर्वीचा विचार जर आपण जेव्हा करतो, जेव्हा ऑलिम्पिकमध्ये भारताचे खेळाडू जायचे तर त्यावेळेला कुठलं तरी एखादं पदक मिळालं तर मिळायचं, नाही तर रिकाम्या हातानेच परत येत होतो आपण. पण मग भारत सरकारने काय केलं की ह्या सगळ्या खेळाडूंसाठी योगाभ्यासाचं पण प्रोव्हिजन त्यांनी तिथे कंपल्सरी केली, खरं म्हणजे खेळाडूंना, ऑलिम्पिक खेळायला जाणाऱ्यांना. आणि त्यामुळे बघा की मेडल्स जे काही ते बऱ्यापैकी आपल्याकडे यायला लागले आता. हा योग साधनेचा पण प्रभाव आहे. आपले प्रधानमंत्री जे आहेत ते त्यांनी सुचवलं की तुम्ही खेळासोबत योग साधना पण करा, कारण ते स्वतः योगाभ्यास करणारे आहेत पंतप्रधान. आणि त्यामुळे मग त्यांनी सुचवलं खेळाडूंसाठी योग साधना गरजेची आहे. आणि मग त्यानुसार मग सगळं तो अंतर्भाव केला गेला त्यांच्या खेळण्याच्या प्रॅक्टिसमध्ये योग साधनेचा. आणि मग खूप चांगले परिणाम त्याचे मिळायला लागले. आणि म्हणून योग साधना ही खूप महत्वाची आहे. खेळाडूंसाठी योग किती चांगला आहे हे किती वेळ जरी सांगत बसतं तरी ते कमीच पडणार. जसं तुमच्या समोर एका वाटीमध्ये साखर ठेवली आहे आणि मी साखरेवरती व्याख्यान देतोय की साखर खाल्ली की कसं गोड वाटतं, कसं छान वाटतं, एनर्जेटिक मिळतं, ग्लुकोज मिळतं, वगैरे वगैरे वगैरे. एक तासभर मी साखरेवरती भाषण केलं. तुम्ही काय म्हणाल, कशाला ते सांगत बसताय, त्याच्यापेक्षा चिमूट वर साखर आमच्या मुखात टाका ना, म्हणजे मग आम्ही अनुभव घेऊ. तुम्हाला सांगायची गरजच नाही. ते पण योगशास्त्र पण असंच आहे, अनुभवाचं शास्त्र आहे. त्यामुळे आपण अनुभव घेणं हा महत्वाचा भाग आहे योग साधनेचा.
खेळाडू मंडळी जी काही त्यांनी सगळ्यांनी जर योग साधनेचा अनुभव आपण घेतला का हळूहळू, की मग आपल्याला निश्चितपणे त्याचे परिणाम जे काही आहेत ते मिळायला लागते. आणि ते परिणाम मिळाले की मग आमच्यासारख्याने काही सांगायची गरज नाही. तुम्ही म्हणाल की काहीच सांगू नका, आम्हाला सगळं कळलेलं आहे, आम्ही सगळं अनुभवलेलं आहे, आम्हाला सगळं माहिती आहे, असं तुम्हीच म्हणाल नंतर. आणि म्हणून खेळ कुठलाही खेळाडू असेल त्यांना त्याचा शारीरिक विकास पण झाला पाहिजे, त्याचा मानसिक विकास पण झाला पाहिजे, बौद्धिक विकास पण झाला पाहिजे. आणि याच्याकरता योग साधना निश्चितपणे मदत करणार आहे. आणि म्हणून या योग साधनेचा अंतर्भाव आपल्या जीवनामध्ये, खेळाडूच्या जीवनामध्ये आपण करावा. आणि आपल्याला जो काही आपला खेळ असेल त्या खेळामध्ये विशेष प्रावीण्य आपण प्राप्त करावं, अशीच यावेळी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आपल्या सगळं खेळ खेळणारी जी मंडळी सगळी आहे तिथे उपस्थित, त्यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण योग साधनेचा अंतर्भाव आपल्या जीवनामध्ये आवर्जून करा. तुमचा खेळ खेळत राहा, तुम्ही योगाकडे वळा असं आम्ही म्हणत नाहीये. तुम्ही तुमच्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवण्याच्या दृष्टिकोनातनं योगाचा उपयोग करून घ्या. योगाची गंगा वाहते ना, तर हात धुवून घ्यायचा त्या गंगेमध्ये. आणि म्हणून तसा प्रयत्न आपण करावा आणि आपल्या खेळामध्ये आपण विशेष प्रावीण्याने आपली प्रगती करावी. आणि आपल्या देशासाठी आपल्याला जे काही करता येईल, देशाला घडवण्याच्या दृष्टिकोनातनं, देशामध्ये चांगले चांगले खेळाडू निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातनं हे पण काम आपल्याकडनं होणं गरजेचं आहे. आणि मग त्याकरता आपल्याला योग साधना निश्चितपणे मदत करेल, यात कुठलाही वाद नाही आहे. म्हणजे याच्यात दुमत असण्याचं पण काही कारण नाही. कारण योगशास्त्र, आमचे मंडलिक गुरुजी तर नेहमी सांगतात, योगशास्त्र नावाची चावी अशी आहे ती कुठल्याही कुलपाला लावा, कुठल्याही क्षेत्रातल्या कुलपाला लावा. कौटुंबिक क्षेत्र असेल तिथे सुद्धा कौटुंबिक समस्या असतील, या कौटुंबिक समस्या नावाचं कुलूप असेल, किंवा महिलांच्या जीवनातल्या समस्यांचं कुलूप असेल, शालेय शिक्षण असेल, महाविद्यालयीन शिक्षणाचं समस्यांचं कुलूप असेल, खेळाडूंचं काही असेल, व्यसनमुक्ती अभियानाच्या संदर्भातलं असेल, कुठलंही कुलूप असू द्या, योग ही एक मास्टर की आहे. ते उघडणार म्हणजे उघडणारच ते कुलूप. आणि म्हणून योग साधनारूपी ही मास्टर की जी काही आहे, ही चावी जी काही आहे, ही जादुई चावी आहे. तर ती जादुई चावी आपण आपल्या कुलपाला लावा आणि समस्या ज्या काही आहेत त्याच्यापासून आपण सुटका करून घ्या. आणि योग आपल्या खेळामध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने प्रावीण्य मिळवाल, अशीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझं थोडंसं लांबलेलं जे काही व्याख्यान आहे त्याला मी विराम देतो. आणि इथे पुनश्च एकदा नयनाताईंनी, सुरेश सरांनी मला आपल्याशी संवाद साधण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि जर आमचा काही उपयोग होत असेल क्रीडा क्षेत्रामध्ये तर आम्ही नेहमी मदतीला तयार, अर्थात योगाच्या दृष्टिकोनातून जर काही मदत उपयोग होत असेल तर आम्ही निश्चितपणे आपल्याला मदत करण्यासाठी नेहमी तयार आहोत. तर काही प्रश्न आहेत, म्हणजे काही जणांना काही प्रश्न आहेत. तत्पूर्वी मला एक सांगायचंय की तुम्ही खूपच सुंदर म्हणजे एका ऍथलेटला योगाची किती गरज आहे ते सांगितलेलं आहे. पण त्याच्यामध्ये एक खरंच खूप सुंदर मुद्दा आहे की प्राणायामने जे पेशन्स निर्माण होतात ते ऍथलेटला खूप गरजेचं आहे. तर आमच्या इकडे जे रनर आहेत आणि सायक्लिस्ट मॅक्झिमम आहेत आपल्याकडे, तर रनर जे आहे ते समजा एका पर्टिक्युलर पेसने जर धावत असतील आणि एखाद्या मॅरेथॉन मध्ये किंवा प्रॅक्टिसमध्ये त्या पेसपेक्षा पण त्यांचा पेस जर डिटोरेट झाला असेल तरी पण टेन्शन घेणारे आहेत. म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण टेन्शन घेणारे आहेत. तर त्यावर तुमचं हे बोलणं खूपच उपयुक्त ठरतं आणि आम्ही नक्कीच त्याचा फायदा करून घेऊ. तर काही जणांना प्रश्न पण आहेत. आपण पुढचे एक 10 ते 15 मिनिटं जर तुम्ही बेर केलं तर त्यांच्या प्रश्नांची उत्तर आपण तुम्ही देण्याचा प्रयत्न करून आपण त्यांना समाधान देऊ. कोणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारा. हॅलो सर, नमस्ते. नमस्कार. मला विचारायचं होतं, बीपी ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांनी प्राणायामाचे कोणते प्रकार? आणि काय की ब्लड प्रेशरचा ज्यांना त्रास आहे, आता ते कोणाला त्रास आहे, त्यांचं वय किती आहे, हा थोडासा व्यक्तिगत स्वरूपाचा प्रश्न आहे. पण मग प्राणायाम करताना विशेषतः श्वास रोखून धरून चालणार नाहीये त्यांना. नुसतं श्वास घेणं आणि श्वास सोडणं अशा स्वरूपातला म्हणजे कुंभक विरहित प्राणायाम जो काही आहे तो त्या व्यक्तींनी करावा. त्यामध्ये भ्रामरी प्राणायाम आहे, अनुलोम विलोम आहे,
शीतली प्राणायाम आहे, सितकारी प्राणायाम आहे, अशा प्राणायामांचा अभ्यास ते करू शकतात. धन्यवाद. हा. आहेत का कोणाचे प्रश्न? खेळासंदर्भात विचारा कोणी. हरिओम सर. हरिओम. मला एक प्रश्न विचारायचा आहे हा. की सायकलिंग आणि जे रनिंग करतात फार, तर त्यांचे काफ मसल्स जे असतात म्हणजे पोटऱ्या पायांच्या, त्या स्ट्रॉंग पाहिजेत. मग त्याच्याकरता पण भरपूर व्यायाम करतात ते, आणि त्या स्ट्रॉंग झाल्यात म्हणजे मसल्स जर का डेव्हलप झाले की पद्मासन वगैरे आपण जेव्हा घालतो तर त्यावेळेला नीजला थोडासा त्रास होतो त्या ठिकाणी, कारण ते लिव्हरेज त्या ठिकाणी असं मिळतं. तर ते सपोज जर का म्हणजे काफ मसल्स सपोज जर का त्याच्याकरता काय करायला पाहिजे? हे पद्मासन पण व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि रनिंग सायकलिंग करता पण काफ मसल्सचं हेल्प व्हायला पाहिजे. बरोबर. तर त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल काय? हा एक छान प्रश्न आहे खरं म्हणजे. विशेषतः धावणारी जी मंडळी असतात त्या धावणाऱ्या मंडळींपैकी बऱ्यापैकी मंडळींना म्हणजे गुडघ्यांचे त्रास जे काही असतात हे ठराविक कालावधीनंतर हळूहळू सुरू होतात. अर्थात सगळ्यांनाच नाही. जे सातत्याने व्यायाम करणारे आहे, काही लोक काय करतात की वय 40 वर्ष 50 वर्ष वय झालं की मग नंतर त्या ऍक्टिव्हिटी सगळ्या सोडून देतात धावण्याच्या वगैरे. त्याच्यामध्ये जर म्हणून मी मगाशी उदाहरण दिलं ना मिल्खा सिंग यांचं, की ते सातत्य होतं, ती साधना होती त्यांची धावण्याची. पण साधना म्हणून ते रोज अभ्यास करायचे त्याचा. ठीक आहे, वयोमानाप्रमाणे पूर्वी ते खूप जोरात धावत असतील, आता वयोमानाप्रमाणे ते तेवढ्याच गतीने धावणं शक्य नाहीये. पण मग प्रॅक्टिस मात्र सुरू होती त्यांची, थोडी कमी गतीने का असेना, पण हालचाली सुरू होत्या फिजिकली. पण नंतर मग काही लोकांमध्ये मात्र ते गुडघ्यांमध्ये स्टिफनेस जो काही आहे हा निर्माण व्हायला लागतो, तुम्ही म्हटल्याप्रमाणे. आणि पोटऱ्या ज्या काही आहेत, धावताना काय होतं की पोटऱ्यांचे जे मसल्स आहेत त्याचं कॉन्ट्रॅक्शन आणि एक्सपान्शन हे खूप जलद गतीने होत असतं धावत असताना. आणि त्याच्यामुळे मग काय होतं की तिथले मसल्स जे काही आहेत ते लवकर थकतात, म्हणजे थोडंसं अतिवापर झाल्या कारणाने. मग त्यांना रिलॅक्सेशन सुद्धा गरजेचं असतं. मग त्यांना रिलॅक्सेशन देण्यासाठी एखादा जेव्हा नाही का समजा घरात आपल्या लहान मूल असेल, ते खूप आज मस्ती केली, त्याने आज दिवसभर उड्याच मारत होता, मग काय होतं की ते दमतं, थकतं. मग थकल्यानंतर काय होतं, तर मग ते आईला सांगतं, बाबांना सांगतं, माझे पाय खूप दुखत आहेत, माझे हात खूप दुखत आहेत वगैरे वगैरे असं काहीतरी सांगतं. मग आई काय करते, त्या लहान बाळाच्या आपल्या छानपैकी थोडेसे पाय दाबून देते. तो म्हणतो हा पाय दाबले की आता मला छान वाटायला लागतं. तसंच इथे पण आहे. मग इथे जेव्हा, कारण धावताना किंवा सायकलिंग करताना पायाचा वापर जास्त प्रमाणामध्ये होतो, शरीराच्या इतर अवयवांच्या मानाने त्या अवयवांचा वापर जास्त आहे, आणि मग त्याच्यामुळे स्टिफनेस येणं साहजिक आहे तिथे. आणि म्हणून तिथे सुद्धा थोडासा हलकासा मसाज करणं, योगातल्या प्रक्रिया तर आहेच आहे, सूर्यनमस्कार वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी उपयोगाच्या आहेतच. कारण सूर्यनमस्कार हा स्ट्रेचिंग एक्सरसाइज, जेव्हा फॉरवर्ड बेंडिंग आपण करतो सूर्यनमस्कारामध्ये त्यावेळेला पायाच्या टाचेपासून तर पाठीमागे खांद्यांपर्यंत पाठीमागच्या बाजूला स्ट्रेचिंग खूप चांगल्या पद्धतीने व्हायला लागतं, आणि पोटऱ्या मांड्यांमध्ये तर स्ट्रेचिंग अतिशय उत्तम होतं सूर्यनमस्कारामुळे. तर त्यामुळे तुम्ही जो प्रॉब्लेम मांडलाय तो सूर्यनमस्काराच्या अभ्यासाने पुष्कळ प्रमाणामध्ये कमी व्हायला लागतो. आणि त्यानंतर थोडंसं मसाज करणे, तेल अंगाला लावणे. कुठलीही एक्सरसाइज जेव्हा आपण करतो तर त्यावेळेला त्या मसल्सला रिलॅक्स करण्यासाठी थोडंसं अंगाला तेल लावलं गेलं पाहिजे, अंगाला तेल पाणी झालं पाहिजे. आणि म्हणून फुल बॉडी मसाज म्हणा, आठवड्यातनं एकदा फुल बॉडी मसाज म्हणा. ते शक्य नसेल तर कमीत कमी स्नान करण्याच्या आधी आपल्याकडे अभ्यंग स्नानाची पद्धती होती पूर्वी, मग तसं ते थोडंसं अंगाला तेल लावून घेणं, गुडघ्यांना तेल लावा, पोटऱ्यांना तेल लावा, पायाच्या घोट्यांना तेल लावा. म्हणजे मग हा प्रॉब्लेम जो काही आहे हा हळूहळू कमी कमी व्हायला लागतो. लुब्रिकंट जे काही आहे गुडघ्यांमधलं हे कमी जेव्हा होतं मग तेव्हा ते गुडघे जे काही आहे ते त्रास द्यायला लागतात. आणि म्हणून थोडंसं लुब्रिकेशनच्या दृष्टिकोनातनं ऑइलिंग करणं गरजेचं असतं. पण गुडघ्यांना थोडंसं तेल लावून थोडंसं मसाज करून घ्या. आपल्या हाताने पण आपल्याला करता येतं. स्नान करण्याच्या थोडंसं आधी लावून घेतलंय का, सकाळी स्नान करायचं आपल्याला, तर स्नानाच्या आधी 15-20 मिनिटं आधी किंवा अर्धा तास आधी थोडंसं तेल लावून घ्यायचं गुडघ्यांना, म्हणजे मग तो प्रॉब्लेम येणार नाही. मग असं केलं की हळूहळू गुडघ्यांची मुवमेंट खूप चांगल्या पद्धतीने व्हायला लागेल,
आणि मग नंतर तुम्ही पद्मासनामध्ये सुद्धा जास्तीत जास्त वेळ बसू शकाल. त्यामुळे त्याला खूप छान पर्याय त्याला आहे हा. हरिओम सर. हा. सर माझा मुलगा किक बॉक्सिंग खेळतो, पण तो आता 7वीत आहे, पण हाईट वाढत नाही त्याची. हा, हाईट वाढण्यासाठी किती वय आहे त्याचं? आता तो 12 वर्षाचा आहे. 12 वर्षाचा. ठीक आहे, अजून साधारणतः 2-2.5 वर्ष संधी आहे हाईट वाढायला. कारण मुलांची हाईट साधारणतः 14 वर्षापर्यंत वाढते, फार फार तर ओढून ताणून कशी तरी 15 असं म्हटलं जातं. आणि म्हणून मुलांची हाईट वाढण्यासाठी म्हणून मग मुलांना सूर्यनमस्कार करणं, थोडं सायकलिंग करणं, थोडं रनिंग करणं, या गोष्टी जर केल्या तर मुलांची उंची खूप चांगल्या पद्धतीने वाढते. म्हणून त्याला सूर्यनमस्कार त्याच्याकडनं करून घेतले पाहिजेत. अजून कोणाचे प्रश्न आहेत का? मला वाटतं सरांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. खेळाडूसाठी त्याचा परफॉर्मन्स कसा वाढवायचा, रिकव्हरी कशी झाली पाहिजे, इंजुरी प्रिव्हेन्शन कसं करायचं, किंवा त्याचं मेंटल स्ट्रेंथ किंवा फोकस हा कसा योगाच्या पद्धतीने, योगाच्या माध्यमाने वाढवायचा, हे खूप चांगल्या पद्धतीने सरांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आणि ते जसं जसं म्हणाले किंवा आता आम्ही सुद्धा योगामध्ये आलोय, तर योगा हे काही 1 दिवसात करून किंवा 1 महिना करून आपल्याला लगेच रिझल्ट मिळण्यासारखा नसतो. ते अनुभूतीचं शास्त्र आहे. त्याचा देखील तुम्ही सराव करायला पाहिजे. म्हणजे एक दिवस सूर्यनमस्कार केले आणि आता माझे लगेच मसल्स हे होतील अशातला भाग नाहीये. त्याच्यात तुम्हाला सातत्य ठेवायला पाहिजे. मग त्याचा परिणाम आपल्या खेळावर काय होतो हे आपण स्वतः बघितलं पाहिजे. तर अशा पद्धतीने योगा म्हणजे ही एक जीवनशैली आहे. नुसतं फक्त 1 दिवस करायचं आणि मग सोडून द्यायचा असा भाग नाहीये. तर सरांनी आपला अमूल्य वेळ काढून इतकं सुंदर पद्धतीने आम्हाला सांगितलं, की खेळामध्ये तुमची लंग कपॅसिटी कशी वाढवायची, तुमचा परफॉर्मन्स कसा सुधारायचा, त्यामध्ये योगा कसा उपयोगी पडेल. सर तुम्ही तुमचा अमूल्य वेळ काढून आमच्यासाठी आलात याबद्दल खरंच स्पोर्ट्स मोटिव्हेशन ग्रुपतर्फे मी तुमचे मनःपूर्वक धन्यवाद मानते. जर कोणाला अजूनही काही प्राणायामाबद्दल विचारायचं असेल किंवा पर्सनल आमच्या ग्रुपवर मेसेज टाका. आम्ही नक्कीच सरांपर्यंत ते प्रश्न पोहोचवायचा प्रयत्न करू. सर एनी टाइम आम्हाला माहिती आहे, एनी टाइम ते तयार असतात आपल्या क्वेरीज सॉल्व्ह करायला, काही अडलेल्या गोष्टी सॉल्व्ह करायला. तर धन्यवाद, पुन्हा एकदा धन्यवाद सर. खरंच हरिओम. खूप खूप धन्यवाद सर. खूपच सुंदर मार्गदर्शन झालं हरिओम. तुमचं. खूप धन्यवाद. छान. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. हरिओम. 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 हरिओम हरिओम. चला, सगळ्यांची रजा घेतो. हरिओम. शुभरात्री. हरिओम. शुभरात्री. हरिओम. हरिओम सर. धन्यवाद सर. एमएच्या हरिओम. लेक्चर नंतर तुम्हाला पहिल्यांदा बघायला भेटतंय लेक्चर. खूप छान वाटलं. सर आम्ही छान, एमएची एक आठवण सांगतो. बऱ्याच वेळा आम्ही सरांचं लेक्चर कधीच मिस नाही केलं. म्हणजे बाकीच्यांचे एवढे अटेंड नसतील केले, पण निलेश वाघ सरांचं असलं की आम्ही करायचो. इतकं छान वाटायचं, कधी संपूच नाही. 2 तास कधी निघून जायचे कळायचे नाही दुपारी. खूप छान वाटलं. तर खूप आता ते छान मिस झालं सर करतोय लेक्चर. आम्ही आता ते खूप खूप मिस धन्यवाद. करतोय. छान छान. धन्यवाद. हरिओम. 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 थँक्यू. थँक्यू.